यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया, तो म्हणजे प्रश्न क्रमांक 26. तर बघा प्रश्नामध्ये काय दिलंय, मानव विकास निर्देशांक अहवाल 2010 ने 2 जागतिक निर्देशांक सुरू केले. तर 2 कुठले, लिंग सबलीकरण उपाय आणि लिंग असमानता निर्देशांक. आता हे जे आहेत ना स्टेटमेंट इंग्लिशमध्ये असतो, कारण कसं हे निर्देशांक वगैरेचे फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म इंग्लिशमध्ये लक्षात ठेवलं ती इझी राहतं बघा. यांचं म्हणणं असं की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स रिपोर्टने काय केलं होतं, तर 2 नवीन इंडेक्सेस लॉन्च केले. ते कुठले, तर GEM अर्थात जेंडर एम्पॉवरमेंट मेजर आणि दुसरा जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स, राईट, GII. आता हा स्टेटमेंट आपल्याला व्हेरीफाय करायचे. तर आपल्या पुस्तकामध्ये आणि आपल्या नोट्समध्ये देखील ज्यावेळेस प्रश्न आलता, तर एकाच पेजवरून आपले 3 प्रश्न आले होते. त्यापैकी हा एक प्रश्न. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला मी दाखवतो. 1995 ला कुठले 2 इंडायसेस आलेत आणि 2010 ला कुठला आलाय. तर 1995 ला 2 आलते. तुमचा जेंडर एम्पॉवरमेंट मेजर हा एक आहे 1995 चा. त्याच्यानंतर जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स हा जो आहे, तर लक्षात घेतो 1995 चा. हे दोन्ही जे आहेत ना 1995 चे आहेत. आणि हा GM वाला जो आहे तो 2010 ला बंद झाला. कधी बंद झाला, 2010 ला बंद झाला. त्याच्यानंतर हा जो GDI आहे, हा GDIचा नवीन व्हर्जन आला कधी, तर 2014 मध्ये. आणि GI नावाचा नवीन एक व्हर्जन आलं 2010 मध्ये. तर तुम्हाला प्रश्नामध्ये जे विचारलंय ना, तर त्याने बघा कसं कन्फ्युजन केलं. GM जो आहे ना GM, तो 2010 चा नाही, तो 1995 चा आहे. कधी, ते 1995 चा. त्यामुळे स्टेटमेंट रॉंग जातं, लक्षात ठेवा, राईट. तर एवढं बारीक प्रश्न तुम्हाला वाचावा लागेल. तुम्हाला वाचून कधीच वाटू शकतं की बरोबर आहे बरोबर आहे. तर हे सिंपल ती क्रोनॉलॉजी तुम्हाला माहित पाहिजे की 1995 ला कुठले होते. त्याच्यानंतर मग पुढे 2010 ला कुठला आला, 2014 ला कुठला आला. तर 1995 ला 2 आहे आपल्याला माहिती आहे कुठला, GM, आणि दुसरा आहे GDI. बरोबर का, एकदा चेक करू आपण. बरोबर आहे. त्यानंतर मग आपल्याला माहिती की 2010 ला कुठला आला, तर 2010 ला आलाय तुमचा GII. आणि मग 2014 ला एक नवीन स्वरूपात आलाय कोण, तर GDI. लक्षात घ्या, नवीन स्वरूपात आलाय 2014 मध्ये, राईट. 95 चा बंद झालाय, 14 मध्ये नवीन स्वरूपात आलाय. 10 ला कुठला आलाय, तर GII आलाय, राईट. आणि 95 चे 2 होते तुम्हाला माहिती. तर हे फॅक्ट पाठ करून ठेवा, कारण आत्ता वाचायला बरोबर वाटतं, पण एक्झाम मध्ये या गोष्टी कन्फ्युज करू शकतात. म्हणून पुन्हा पुन्हा सांगतोय, या ठिकाणी तुम्ही चुकू नका. ठीक आहे. आता दुसरा स्टेटमेंट बघा काय, लिंग सबलीकरणाच्या उपायाने स्त्रिया आर्थिक आणि राजकीय जीवनात सक्रियपणे भाग घेण्यास सक्षम आहेत की नाही सूचित होते. म्हणजे जेंडर एम्पॉवरमेंट म्हणजे काय सांगतो तसं त्याने सांगितलंय. आता हे कॉमन सेन्स तुम्हाला वाचून कळायला पाहिजे की जेंडर एम्पॉवरमेंट म्हणजे आपण मोजतो यासाठी की स्त्रियांचं सामाजिक जीवनामध्ये काय कशा प्रकारचा सहभाग आहे. तर आपली इंडिकेटर देखील आपण मोजत असतो, डायमेन्शन इंडिकेटर. बघा डायमेन्शन कुठले आहेत, इकॉनॉमिक पार्टिसिपेशन म्हणजे आर्थिक सहभाग, पॉलिटिकल पार्टिसिपेशन म्हणजे राजकीय सहभाग, आणि पॉवर ओव्हर इकॉनॉमिक रिसोर्सेस म्हणजे आर्थिक संसाधनावरची मालकी. तर या तिन्ही गोष्टींवर आपण काय मोजत असतो, GEM मोजत असतो. आणि तेच तुम्हाला क्वेश्चनच्या ऑप्शनमध्ये दिलंय. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट आपलं बरोबर आहे, पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे. त्यामुळे याचा आन्सर काय येणार आहे, तर फक्त B हे करेक्ट आन्सर आहे. तर बघा आता सिंपल प्रश्न होता, तुम्हाला सांगितलं की तुम्हाला हा जर टेबल पार्ट असेल ना, तुम्ही डोळे झाकून आन्सर सॉल्व्ह करू शकता हार्डली काही सेकंदामध्ये. फक्त तिथं गोष्टी समोर व्हिज्युअलाइज झाल्या पाहिजे. आता याच्यामध्ये आपण प्रिडिक्शन कसं करू शकतो बघा. आयोगाचा हा फेवरेट टॉपिक आहे इंडायसिस जर प्रश्न विचारणं. त्यामुळे मी सजेस्ट करेल की हे जे इंडायसिस आहेत ना, हे सगळेच पाठ करून ठेवा, ऑल इंडायसिस पाठ करून ठेवा. आपण जे बुकमध्ये पूर्ण चार्ट दिलाय ना, तर पूर्णच्या पूर्ण चार्ट हा पाठ करून ठेवा. त्यात काय करायचं माहिती आहे का, तो इंडेक्सचं नाव काय, त्यानंतर तो इंडेक्स कुणी आणला म्हणजे ऑर्गनायझेशन कुठली, त्याच्यानंतर तो इंडेक्स कधी आला, तो चालू आहे का सध्या बंद झालाय का, त्याची जागा कोणी नवीन घेतली, नंतर त्याचे डायमेन्शन कुठले, डायमेन्शन खूप मॅटर करतात. त्याच्यानंतर भारताचं त्याच्यामध्ये काय रँकिंग आहे का, राईट. तर ह्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये वाचून ठेवायच्या आहेत. ऑलरेडी आपल्या पुस्तकामध्ये कव्हर केल्यात, तुम्ही जाऊन एकदा पाहून ठेवा. तर हे तुमच्यासाठी प्रिडिक्शन, ठीक आहे. कारण हेच टॉपिक पुन्हा पुन्हा विचारले जात आहेत, त्याच्यामुळे असं काय वेगळ्यात प्रिडिक्शन करण्यासारखं नाहीये. फक्त ते करंटच्या अँगलने तुम्हाला आहे ना काय करायचं, अपडेट करायचे करंट अफेअर्स. म्हणजे समजा तुम्हाला विचारलं की HDI विचारलं एक्झाम्पल, तर HDI मधल्या कुठल्या कंट्रीने टॉप केलंय हे तुम्हाला माहित पाहिजे. स्वित्झर्लंडने केलंय की नॉर्वेने केलंय, इंडियाचा किती रँक आहे, इंडियाचा स्कोअर किती आहे, स्वित्झर्लंडचा स्कोअर किती आहे, टॉप पहिली कंट्री कुठली आहे, बॉटम कंट्री कुठली आहे, ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे HDI मध्ये, राईट. कंट्री वाईज तुम्हाला ते माहित पाहिजे, इंडियाचं रँकिंग माहित पाहिजे, ह्या गोष्टी.
आणि हे काय जास्त अवघड नाही. मेन म्हणजे तुम्हाला आपण इंडेक्सेस सांगतो. इंडियाच्या बाबतीत रँकिंग लक्षात ठेवायचे. HDI आहे, मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे. या गोष्टी तुम्हाला करणं मस्तच आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया बघा. पुढचा प्रश्न काय सांगतोय, तर RF हॅरॉड वरच्याचा आन्सर तुम्हाला कळलं, तर याचा फक्त बी करेक्ट आन्सर आहे, लक्षात ठेवा. ओनली बी इज करेक्ट, म्हणजे फक्त बी योग्य आहे. नंतर पुढचा प्रश्न होतोय तुमचा RF हॅरॉडने काय केलंय, तर त्याच्या आर्थिक विकासाच्या प्रतिमानासाठी खालीलपैकी कोणत्या विकास दराच्या वेगवेगळ्या संकल्पना वापरल्या आहेत. आता हा प्रश्न जो आला ना मित्रांनो, तो वाईस संबंध आला होता. ऍक्च्युली आपल्या बुकमधनं कव्हर नोट्समध्ये, सॉरी माझ्या नोट्समध्ये कव्हर नव्हतं झालेला तो. आणि मग त्या ठिकाणी हा क्वेश्चन बऱ्याच जणांना डिफिकल्टी गेला असेल, कारण का असा रॅन्डम प्रश्न तुम्हाला वाईस संबंध विचारलाय आणि या ठिकाणी मग तुमचं लॉजिक किती काम करेल हे माहित नाही. तर RF हॅरॉड याने काय नेमकं सांगितलं होतं हे आपल्याला अगोदर माहित पाहिजे. तर त्यांनी जे काही इकॉनॉमिक ग्रोथ मॉडेल सांगितलंय, नेमकं त्याचं इकॉनॉमिक ग्रोथ मॉडेल काय आहे? म्हणजे आर्थिक वृद्धीचं त्याचं जे परिमाण आहे, ते नेमकं कशा स्वरूपाचं आहे. आता तो काय म्हणतो बघा, त्यांनी ना 3 प्रकारच्या कन्सेप्ट मांडल्यात ग्रोथ विषयी. तर 3 संकल्पना कुठल्या बघा. एक आहे तुमची वास्तविक अर्थात प्रत्यक्ष वृद्धी दर, त्याला तो जी म्हणतो. दुसरे आवश्यक किंवा अनुज्ञेय वृद्धी दर आणि तिसरे तुमची नैसर्गिक वृद्धी दर. ह्या 3 गोष्टी त्यांनी मांडलेल्या होत्या आणि त्या सांगणे आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. राईट. वास्तविक हे त्यांनी काय दिलं, वास्तविक हमी वाढीचा दर, त्याच्यानंतर वार्षिक वाढीचा दर आणि नैसर्गिक वाढीचा दर. तर असे वेगवेगळे त्यांनी काय दिलेले आहेत आपल्याला, दर दिलेले आहेत. आपल्याला याच्यामध्ये कन्फ्युज करण्यासारखं काय आहे, कारण काय याच्यामध्ये ट्रॅप देखील दिले. तुम्हाला ऑल ऑफ द गो दिले, तुम्हाला हा ट्रॅप आहे एक प्रकारचा, पण याचा ऑल ऑफ द आन्सर नाही आहे. तुम्हाला एक काही ना काही कट करायचं याच्यामध्ये. ठीक आहे. आता यांनी जे सांगितले ते 3च सांगितल्यात. कुठला, तर एक आहे तुमचा वास्तविक म्हणजे काहीतरी ऍक्च्युअल, लक्षात ठेवा. हा झाला तुमचा ऍक्च्युअल. नंतर हे नैसर्गिक म्हणजे काय, नॅचरल. आणि आवश्यक, आवश्यक म्हणजे काय, तर लक्षात घ्या, वॉरंटेड किंवा हमीवाला. राईट. हे हमीवाला किंवा वॉरंटेडवाला. असे तुमचे 3 वेगवेगळे ग्रोथ रेट आहेत. आणि त्याच्यावरून तुम्हाला कळून जाते की मग जो आहे ना annual वाला, तो त्या ठिकाणी काय होते, कॅन्सल होते. बरोबर. कॅन्सल व्हायला पाहिजे की नाही. तर बघा याचा आन्सर काय, तुमचं 3. आता मला मी थोडंसं अजून याच्यामध्ये एक्सप्लेन करतो. हा जो हेरॉड होता ना, हेरॉड म्हणजे हेरॉड आणि डोमर, हे 2 व्यक्ती, हे जे मॉडेल आहे ना, हे थोडंसं दुसऱ्या कंट्रीचं मॉडेल आहे. कंट्रीचं म्हणण्यापेक्षा एका थिंकरला फॉलो करणार ते म्हणजे केन्सला, म्हणून त्याला केनेशियन मॉडेल असं देखील म्हणतात. राईट. केन्सला फॉलो करणारं मॉडेल आहे. यांचं म्हणणं असं होतं की जे बचत असते ना, बचत आणि भांडवल, तर यानुसार तुमच्या काय ठरत असतं, अर्थव्यवस्थेची ग्रोथ रेट ठरत असतो. काय ठरत असतो, इकॉनॉमिक ग्रोथ कशामुळे ठरते, तर त्या देशामध्ये होणारी बचत आणि त्याच्यामध्ये असणारे भांडवल, याच्यामध्ये तुमची इकॉनॉमिक ग्रोथ ठरत असते. आणि तो हा एक देखील बोलला की तुम्ही जर बॅलन्स ग्रोथचा विचार करत असाल, बॅलन्स डेव्हलपमेंटचा विचार करत असाल, तर त्यासाठी कुठल्याही प्रकारचं असं नैसर्गिक कारण नाही बॅलन्स ग्रोथसाठी. आणि त्यांनी हे जे 3 प्रकार सांगितले, हमी दिलेली वाढ, वास्तविक वाढ, वाढीचा नैसर्गिक दर, हे त्यांनी 3 सांगितलेत. अॅन्युअल वगैरे असं काही त्यांनी सांगितलेलं नव्हतं. आणि त्याचं असं देखील म्हणणं होतं की जी तुमच्या देशाच्या GDP मध्ये वाढ होते ना, GDPचा ग्रोथ रेट, ही जो ग्रोथ रेट आहे लक्षात घ्या, हे वास्तविक आहे. वास्तविक आहे म्हणजे काय, तर रिअल आहे, असं त्याचं म्हणणं होतं. तर हे फॅक्ट्स एक्स्ट्रा लक्षात ठेवा, इन केस जर एक्झाममध्ये प्रश्न विचारलाच तर तुम्हाला माहीत हव्या. तर हा केनेशियन मॉडेल आहे. बचत आणि भांडवलानुसार इकॉनॉमिक ग्रोथ ठरते. बॅलन्ससाठी कुठलं असं नैसर्गिक कारण नाही. आणि GDP ग्रोथ रेट हा देशाचा जो असतो असतो, तर रिअल असतो, लक्षात घ्या, रिअल रेट आहे. झालं. तर हा प्रश्न होता. याच्यामध्ये प्रिडिक्शन वगैरे काय, तर हेच डिटेलमध्ये आपण घेऊ शकतो की त्याचं नेमकं मॉडेल काय होतं वगैरे, कारण याच्यावरनुसार मग वेगळं आपल्याला थिंकर शोधावं लागेल. आपल्याला ह्या थिंकरवरूनच हेच आपण थोडंसं डिटेलमध्ये जाऊन करूया. राईट. नंतर पुढचा प्रश्न येतोय तो म्हणजे सायमन कुझनेटचा प्रश्न. हा देखील थोडासा डिफिकल्ट प्रश्न होता बघा. म्हणजे निम्म स्टेटमेंट पहिलं सिम्पल आहे, पण दुसरं स्टेटमेंट बऱ्याच लोकांना अननोन वाटू शकतं. तर पहिलं स्टेटमेंट काय सांगते बघा, वरच्याचं आन्सर तुम्हाला आलं लक्षात. वरच्याचं आन्सर होतं ABD. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सायमन कुझनेटचा. आता सायमन कुझनेटचे आपल्याला इन्युरेटेड यू कर माहिती आहे सगळ्यांना. तर हे कर काय सांगते की उत्पन्न जसं जसं वाढत जातं तशी तशी ती इनइक्वालिटी वाढत जाते. बरोबर. पण एका पातळीनंतर काय होतं ना, देश जसा जसा विकसित होत जातोय तसं इनइक्वालिटी कमी कमी होत जाते, असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं. राईट. म्हणजे इन्व्हर्टेड यू शेप म्हणजे काय, असा उलटा, तुमची इनइक्वालिटी अशी अगोदर वाढत जाणार, तसंच इन्कम वाढत जाणार, पण ती नंतर असे खाली येणार. हा तुमचा इन्व्हर्टेड यू शेप कर आहे.
जसं एक सॅम्पल म्हणून काढलं मी, तुम्ही तुमच्या अँगलने त्याला करू शकता. राईट. तर असं त्याचं म्हणणं होतं. हा जो पीक पॉईंट आहे ना, टर्निंग पॉईंट, त्या केस नंतर काय होतं, म्हणजे तुमचं उत्पन्न वाढतंय एका केसमध्ये. ठीक आहे, हे बघा, उत्पन्न वाढलं, तुमची इनइक्वालिटी देखील वाढली. पण ती इनइक्वालिटी, हे बघा, इनइक्वालिटी कुठे आहे, तर इनइक्वालिटी आहे तुमची इकडं, हे ॲक्सेसवर लक्षात घ्या. ही इनइक्वालिटी, इनइक्वालिटी, आणि या ठिकाणी तुमचं काय वाढतंय, तर तुमचं GDP पर कॅपिटा म्हणजे दरड उत्पन्न. आपण इकडे दरड उत्पन्न पकडा, त्यांचं GDP पर कॅपिटा. तसं तुमचं इन्कम वाढतंय, तशी तुमची इनइक्वालिटी इथपर्यंत आली बघा, इथं पीक झाली ना. पण त्याच्यानंतर त्याचे काय झालं, डिक्लाईन होते. भले तुमचं इन्कम किती वाढतं, तुमची इनइक्वालिटी कमी होते, असं त्याचं म्हणणं होतं. आणि हाच आहे तुमचा इन्व्हर्टेड यू शेप कर्व, म्हणजे तुमचा सायमन कुझनेटचा इन्व्हर्टेड यू हायपोथेसिस. पहिलं स्टेटमेंट लक्षात ठेवायला किंवा अनालिसिस करायला इझी आहे. दुसरं स्टेटमेंट काय सांगतं बघा, ते खूप महत्त्वाचं आहे. तो काय बोलतोय, त्यांनी काय केलं तर सायमन कुझनेट यांनी 1913 ते 1948 दरम्यान USA मध्ये समानतेमध्ये लक्षणीय घट झाली असं त्यांनी सांगितलं. आता समानतेत घट झाली पाहिजे असं पाहिजे होतं, की इनइक्वालिटीमध्ये घट झाली. म्हणजे तुम्ही कॉमन सेन्स लावा ना, त्यांनी यू शेप कर काय सांगतो त्याचा, की एका ठराविक लिमिटपर्यंत इनइक्वालिटी वाढते, नंतर ती काय होते, कमी होते. पण यांनी उलटं पकडलं आणि समानता घटली असं त्यांनी सांगितले. म्हणजे उलटं बोलला, तो इक्वालिटी घटली असं बोलला ना. तर आपण हे थोडंसं लॉजिक लावू शकतो. आता हे लॉजिक तुम्हाला एक्झाममध्ये काम आली माहित नाही मला, पण हे थोडंसं इन्स्टंटली सुचलं पाहिजे आपल्याला, की जर इथं प्रश्न चाललाय समानतेचा, असमानतेचा, तर तो तुम्ही असमानता या ठिकाणी कशा मानली, जर तुम्हाला स्टेटमेंटच तसं करायचंय, तर तुमची असमानता कमी व्हायला पाहिजे. कारण का, युएसएच्या अँगलने विचार केला तर युएसए आपल्याला माहिती की स्टार्टिंगला हळूहळू तो कसा कसा कंट्री डेव्हलप होत गेली, आणि एका ठराविक पिरियड नंतर काय होईल त्या ठिकाणी मग, तर त्यांच्या देशातली इनइक्वालिटी जे आहे ती देखील कमी कमी होत जाईल. असं काहीतरी तुम्हाला लॉजिक लावावं लागेल. वेळ लॉजिक आहे मान्य करतो मी, पण असं लॉजिक लावलं तर हा क्वेश्चन खूप इझी होऊन जातो. राईट. थोडंसं ते प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवून तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आता कुझनेट कवर असं काही वेगळ्या याच्यामध्ये प्रिडिक्शन आहे की, तर काही नाही, कुझनेट कवर डिटेलमध्ये करून ठेवा की कुझनेट कवरमध्ये नेमकं काय असतं. राईट. आता हे जे आहे ना, सायमन कुझनेटचं यू कर हायपोथेसिस, याच्यामध्ये नेमकं काय मानलं गेलं, म्हणजे असं नेमकं काय होत असतं, तर आपल्याला माहिती एखादी कंट्री ज्यावेळेस शिफ्टिंग होत असतं एका झोनमधनं, तर सुरुवातीला आपल्याला माहिती ती ट्रॅडिशनल असते, बरोबर का. तर ट्रॅडिशनल असते आणि तिचं रूपांतर होत असतं तुमच्या इंडस्ट्रियलाइज सोसायटीमध्ये, इंडस्ट्रियलाइज इकॉनॉमीमध्ये. म्हणजे काय, तर पारंपरिक अर्थव्यवस्थेमधनं ती औद्योगिक अर्थव्यवस्थेमध्ये प्रवेश करत असते. मग या ठिकाणी काय होतं, तुमची इनइक्वालिटी म्हणजे असमानता ही वाढते काही प्रमाणात. पण नंतर ज्यावेळेस उत्पन्नाची पातळी समान होते, उत्पन्नाची पातळी समान झाली की मग काय होते, त्यांच्यामधली असमानता कमी कमी होत जाते. हे तुम्ही लक्षात ठेवा. राईट. तर हे मानलेलं त्या ठिकाणची अजम्पशन आहे. तर अशा प्रकारे तुमचं इन्व्हर्टेड यू हायपोथेसिस आहे. तर हे जर तुम्हाला लक्षात राहिलं, तर इन केस प्रश्न कसा जर फ्युचरमध्ये याच्यावर फिरून विचारला, तर तो तुम्हाला टॅकल करता येईल. ठीक आहे. तर तुम्हाला यू कर या ठिकाणी दाखवलंय बघा. तर हे तुमचं इन्कम पर कॅपिटा, या ठिकाणी तुमचं इनइक्वालिटी काय होते, तर जसं जसं तुमचं इन्कम वाढतंय तसं तसं तुमची इनइक्वालिटी वाढत चालली आहे. पण एका ठराविक पॉईंटपर्यंत हा जो ओ पॉईंट दिसतोय त्या ठिकाणी तुमचं इनइक्वालिटी म्हणजे असमानता पीक झाली, सगळ्यात सर्वोच्च बिंदू त्यांनी गाठलाय. पण त्यानंतर ती कमी कमी होत चालली, हे त्याचं हायपोथेसिस होतं. राईट. तर हे झालं तुमचं इन्व्हर्टेड यू हायपोथेसिस, आणि तेच आपण त्या ठिकाणी मांडलंय प्रश्नामध्ये देखील आणि थिअरीमध्ये. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया. आता तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये अशा थिअरी भरपूर करावं, सॉरी, कर भरपूर करावं लागतं. जसं की फिलिप्स कर आहे, नंतर कुझनेट कर आहे. राईट. त्याच्यानंतर अजून एक दोन कर आहे, आपण पुढे येईल जसे येतील तसे मी तुम्हाला सांगत राहील, तर तुम्हाला ते कर पाहिजेत. आता यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, HDI रिपोर्टर आलाय बघा. तुम्हाला पुन्हा सांगितलं की मी एकाच पेजवरनं 3 प्रश्न आले, त्यापैकी अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे, खालीलपैकी कोणते HDI मानव विकास अहवाल 2020 द्वारे सादर केला गेला. आता 2020 मध्ये जो रिपोर्ट आला होता ते एक खूप स्पेशल होता, कारण त्याच्यामध्ये ना एक नवीन त्यांनी इंडेक्स आणला होता. तर त्या इंडेक्सचं नाव होतं मित्रांनो, प्लॅनेटरी प्रेशर ॲडजस्टेड HDI, अर्थात त्याला शॉर्टमध्ये PHDI असं देखील म्हणतात. राईट. आता याचा कारण तुम्हाला सांगतो, हा जो रिपोर्ट होता ना, याचं नाव काय होतं माहिती आहे का तुम्हाला, हा जो होता ना PHDI, सॉरी, 2020चा रिपोर्ट, याचं नाव जे होतं शीर्षक, ते होतं द नेक्स्ट फ्रंटियर. म्हणजे काय,
पुढचा टप्पा काय आपल्यासाठी नेक्स्ट फ्रंटियर, तर ह्युमन डेव्हलपमेंट अँड अँथ्रोपोसिन. ह्याच्यामध्ये फोकस कुठला केलता, ह्युमन डेव्हलपमेंट अँड अँथ्रोपोसिन. हा वर्ड खूप महत्वाचा आहे. अँथ्रोपोसिन हा नेमका काय प्रकार आहे, अँथ्रोपोसिन लक्षात ठेवा. ही टर्म जी आली ना, हा शब्द आला अँथ्रोपासनं, आणि पोसिन म्हणजे आपल्याला माहिती आहे, तुम्ही जॉग्राफीमध्ये वेगवेगळे सीन शिकले असाल. आपण सध्या होलोसिन जगामध्ये जगतोय, राईट. तर होलोसिन जगामध्ये जगतोय आपण. पण यांचं म्हणणं असं की होलोसिन जे याच्यामध्ये तुम्ही जगत आहात ना, ते अल्टर केले गेले कशामुळे, माणसाच्या ऍक्टिव्हिटीजमुळे. म्हणून आपण त्याला अँथ्रोपोसिन असं नाव दिलं. माणूस जे काही प्लास्टिक प्रोड्यूस करतोय, पोल्युशन करतोय, जे काही सगळं आपण तोडमोड चालू आहे, ह्या सगळ्यामुळे काय झालंय, तर होलोसिनच्या ऐवजी तुमचा अँथ्रोपोसिन त्या ठिकाणी आलेला आहे, कालखंड आलेला आहे. आणि मग म्हणून त्यांनी तसा प्रकारचा रिपोर्टचं नावच तसं दिलं की नेक्स्ट फ्रंटियर ह्युमन डेव्हलपमेंट अँड अँथ्रोपोसिन, राईट. तर अँथ्रोपोसिन खूप महत्वाचा वर्ड होता आणि हे नाव होतं त्या रिपोर्टचं. आणि ह्याच रिपोर्टमध्ये त्यांनी नवीन इंडेक्स आणला होता, तो म्हणजे PHDI, प्लॅनेटरी प्रेशर ॲडजस्टेड HDI. तर बघा PHDI कधी आला, 2020ला UNDP काढतंय. याच्यामध्ये आपण नेमकं मोजतो काय, तर तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. आपण पर कॅपिटा CO2 इमिशन मोजतो, म्हणजे कार्बनचं दरडोई जे काय उत्सर्जन होतं ते मोजतो. आता कसं मोजतो, तर काय करायचं, जे काही टोटल CO2 इमिशन झाले ना, त्याला पॉप्युलेशनने भागायचं. हे झालं तुमचं CO2 पर कॅपिटा इमिशन. आणि दुसरं एक महत्त्वाचं डायमेन्शन ते म्हणजे पर कॅपिटा मटेरियल फुटप्रिंट, राईट. तर पर कॅपिटा मटेरियल फुटप्रिंट काय असते, तुमची टोटल जर काही रॉ मटेरियल म्हणजे कच्च्या मालाचा वापर झालाय डिवायडेड बाय पॉप्युलेशन करायचं, राईट. तर हे झालं तुमचं पर कॅपिटा मटेरियल फुटप्रिंट, म्हणजे टोटल तुमचं रॉ मटेरियल भागिले तुमचं टोटल पॉप्युलेशन, हे झालं तुमचं मटेरियल फुटप्रिंट. तर हे दोन डायमेन्शन मेजर कशामध्ये केले जातात, तर प्लॅनेटरी प्रेशर ॲडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स अर्थात PHDI मध्ये. लक्षात घ्या 2020चा इंडेक्स आहे. आणि जर इंडियाची रँकिंगचा विचार केला तर 21-22 मध्ये इंडियनची रँकिंग किती होती, 138वी रँकिंग होती, म्हणजे खूपच खाली म्हणू शकतो आपण. आणि स्कोर होता 609, राईट. तर हे ऑलरेडी आपण लेक्चरमध्ये कव्हर केलेल्या आहेत गोष्टी, जास्त तुम्हाला या ठिकाणी रेफरन्स आला म्हणून सांगितलं. आता तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतो की हा जो चार्ट आहे ना 2 पानांचा, पाठच करून ठेवा, कारण याच्यावर बघा विचार करा, एकाच वर्षी 3 प्रश्न आलेत, त्यामुळे हातचे मार्केट घालू नका. नंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया, तो म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वैशिष्ट्य कुठली आहेत. आता हा देखील आयोगाचा फेमस टॉपिक का, कारण तुम्हाला सांगतो, आतापर्यंत सगळ्या ज्या तुमच्या पीक विमा योजना आहेत त्या मर्ज केल्यात, ऑलमोस्ट एखादी जर दुसरी सोडली तर. आणि तिचं नाव झालंय आता प्रधानमंत्री पीक विमा योजना, म्हणजे काय, PMFBY, प्रधानमंत्री फसल बीमा योजना. त्याला इंग्लिशमध्ये PMFBY असं म्हणतो, प्रधानमंत्री फसल बीमा योजना. तर ही जी स्कीम आहे, ही स्कीम कधी आली, तिची अंमलबजावणी कधी झाली, त्याच्यामध्ये कुठले कुठले शेतकरी इन्क्लूड आहे, त्याच्यामध्ये प्रीमियमचा हप्ता किती आहे, कुठल्या पिकांना लागू वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये माहीत पाहिजे, ठीक आहे. तर याची सुरुवात झाली कधी, तुम्हाला प्रश्न विचारलाय की खालीलपैकी कुठले विधानं बरोबर आहेत, बरोबर, किंवा वैशिष्ट्य कुठले आहेत असं विचारलंय. तर ही 2016ची स्कीम आहे, लक्षात ठेवा, म्हणजे पीक विमा योजना. तर 2016ची स्कीम आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्यांना विमा संरक्षण आपल्याला द्यायचं आहे. एक वन नेशन वन इन्शुरन्स अशा पद्धतीचं एक स्कीम आपण म्हणू शकतो. आणि याच्यामध्ये 2 स्कीम मर्ज केल्यात. आधीच्या 2 स्कीम, नॅशनल ॲग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीम आणि दुसरी तुमची MNAIS, म्हणजे मॉडिफाईड नॅशनल ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स स्कीम. ह्या 2 स्कीम ज्या आहेत ना, म्हणजे NAIS आणि मॉडिफाईड NAIS, ह्या 2 स्कीम मर्ज करून तुमची PMFBY ही स्कीम आणलेली आहे, लक्षात ठेवा, राईट. तर 2016ची स्कीम आहे, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय. 16ची स्कीम आहे, 16-17. आणि अंमलबजावणी कधी झाली याची, तर बघा 1 एप्रिल 2016 याची अंमलबजावणी झाली, म्हणजे 13 फेब्रुवारी 2016ची स्कीम अंमलबजावणी झाली, 1 एप्रिल 2016. आणि सुरुवात कुठल्या हंगामापासून झाली तिची, तर खरीप हंगामापासून. संपूर्ण देश यांनी कव्हर केलेला आहे. याच्यामध्ये जे विमा कंपनी असतात त्या खाजगी असू शकतात का सरकारी असू शकतात. 2 स्कीम याच्यामध्ये मर्ज केल्यात, NAIS आणि MNAIS तुम्हाला सांगितलं. आता हप्ता बघा किती प्रीमियमचा, तर 2%, 1.5% आणि 5%, खरीप, रब्बी आणि कॅश क्रॉप्स असं ते आहे. 2%, 1.5%, 5%. मेन म्हणजे सगळ्यांसाठी खुली आहे. आणि ही कापणीनंतर कापणी पश्चात जे असतात, लक्षात घ्या, विमा कापणी पश्चात ते नुकसान भरपाई होते, राईट. तर पोस्ट हार्वेस्टिंग त्याच्यामध्ये डॅमेज देखील कव्हर केलेले आहेत. आणि याच्यामध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरण्याचं बंधन आहे, म्हणजे जसं की रिमोट सेन्सिंग वापरणं, ड्रोन वापरणं, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर वापरणं, यासारख्या गोष्टी याच्यामध्ये
वापरणं कंपल्सरी आहे. तर ही आहे तुमची कुठली? प्रधानमंत्री फसल विमा योजना. तर ही गोष्ट पाठ करून ठेवा, कारण कसं ही स्कीम खूप अमरेला स्कीम आहे लेटेस्टच्या अँगलने, त्यामुळे ते तुम्हाला माहीत पाहिजे. राईट. आणि याच्यामध्ये शेवटचे स्टेटमेंट बघा, हे त्यांनी शेवटचे स्टेटमेंट चुकवले. काय चुकवलंय? तर 24 तासाच्या आत अहवाल देणं असं म्हटलं, पण 24 तास नाही ते मित्रांनो. तर ते 72 तासाच्या आतमध्ये त्यांना अहवाल द्यायचा असतो तो. राईट. तर शेतकऱ्यांनी संबंधित पिकाचा विमा उतरवलेला असेल आणि पिकाचं नुकसान झालं तर त्यांना 72 तासाच्या आत असा अहवाल तो द्यावा लागतो कंपनीला. आणि मग बी नंबरचं स्टेटमेंट काय सांगितलं बघा त्यांनी. या योजनेअंतर्गत समाविष्ट झालेल्या एखाद्या विशिष्ट गावातील शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले तर त्याला नुकसान भरपाई भेटू शकत नाही. आता निगेटिव्ह स्टेटमेंट तुम्हाला कळून जाईल. आपण स्कीम आणली कशासाठी? शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी. आणि तुमचं स्टेटमेंट सरळ सरळ नाही देणार असं सांगते. म्हणजे हे किती पांचट स्टेटमेंट आहे बघा. सरळ सरळ कॉमन सेन्स वापरायचं आहे. तुम्ही निगेटिव्ह स्टेटमेंट काढू शकता. हे रॉंग स्टेटमेंट आहे. आणि शेवटचं का रॉंग आहे? डी वालं. कारण का तर ते 24 तास नाही तर 72 तासाच्या आत तसा त्यांना नुकसानीचा अहवाल द्यावा लागतो. त्याच्यामध्ये जर आपण बी आणि डी इलिमिनेट केले, राईट, तर आपला आन्सर काय राहतं बघा, तुमचं ए आणि सी आन्सर राहते. राईट. तर ए आणि सी तुमचा आन्सर आहे. त्यानंतर आय होप ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. आपण आपल्या लेक्चरमध्ये बुकमध्ये पूर्ण त्याची क्रॉनॉलॉजी घेतली की कशा कशा क्रॉप इन्शुरन्स स्कीम आलेल्या आहेत. नंतर पुढच्या लेक्चरकडे पुढच्या क्वेश्चनकडे आपण वळूया. ते म्हणजे यांनी तुम्हाला काय केलंय, वेगवेगळ्या WTO मधले जे काही वेगवेगळे बॉक्सेस असतात ना, अंबर बॉक्स, ब्ल्यू बॉक्स, ग्रीन बॉक्स, हे सगळ्या बॉक्सेस तुम्हाला मॅच रिपेअर विचारले. तसा पाहिलं तर प्रश्न इझी आहे. BC गोष्टी कवर असेल तुम्हाला क्वेश्चन इझी होऊन जाईल. तर या ठिकाणी तुम्हाला WTOचे जे वेगवेगळे बॉक्सेस आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि याच्यावर काय प्रश्न म्हणजे विचारला जातो बऱ्यापैकी. तर हे बॉक्सेस तुम्हाला पाठ असू द्या. पहिलं तुमचं बॉक्स आहे अंबर बॉक्स, दुसरा आहे SND म्हणजे सोशल अँड डेव्हलपमेंट बॉक्स, तिसरा आहे ब्ल्यू बॉक्स आणि चौथा ग्रीन बॉक्स. आता हे थोडंसं तुम्हाला एक लॉजिक लागलं पाहिजे की अंबर बॉक्स हा एक प्रकारचा रेड झोन झाला. राईट. तर मग या ठिकाणी अशा प्रकारच्या सबसिडी म्हणा, अशा त्याच्या यायला पाहिजेत की ज्या काय करतात, मार्केटला डिस्टॉर्ट करतात अशातल्या. म्हणजे काय, मार्केटला डिस्टॉर्ट करणाऱ्या ज्या तुमच्या सबसिडी आहेत त्या कशामध्ये येतात? त्या बॅन कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे रेड कॅटेगरी अर्थात त्याला आपण अंबर म्हणतो, आपल्या भाषेमध्ये अंबर पकडूया. ठीक आहे. तर मार्केट डिस्टॉर्ट करणाऱ्या अंबर बॉक्समध्ये येतील. तर हे जर आपल्याला कॉमन सेन्स थोडंसं माहीत पाहिजे, म्हणजे जर असेल तर मग बाकीचे क्वेश्चन आपल्याला इझी होऊन जातात. बघा आता याच्यामध्ये असं कुठली इश्यू त्याच्यावर कायम आपल्याला WTO मध्ये भांडणं करावं लागतात, तर ते सगळ्यांना माहीत असेल. तर ते तुमचं MSP वरनं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही MSP देऊ नका. त्याच्यामुळे काय होतं, मग MSP नुसार तुम्ही धान्य खरेदी करणार. तर धान्य खरेदी केले की तुम्ही नंतर मार्केटमध्ये आणणार विकायला. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये प्राईजमध्ये उलथापालथ होणार, असा त्यांचा कायम आरोप असतो. आणि त्यामुळे मग WTO मध्ये कायम वाद चालू असतो. राईट. ह्याने आपण लेक्चरमध्ये कुठून कुठं पाहिले. तर एवढं जर तुम्हाला बेसिक गोष्ट माहीत असेल तर तुमचा आन्सर म्हणजे येऊ शकतं बऱ्यापैकी. डायरेक्ट इलिमिनेशन म्हणजे डायरेक्ट येणार नाही, कारण का ऑप्शन तसे जर सेट केले असेल. आता बघा एला 3 जर तसं पाहिलं तर 3 ठिकाणी आहे. पण तुमचा इलिमिनेशन या ठिकाणी वर्क नाही होणार. तुम्हाला ॲटलिस्ट अजून एखादा 2 ऑप्शन पाहावे लागतील. आता बाकीचे तुम्ही ऑप्शन चेक करा. आता ह्युमन डेव्हलपमेंट इश्यूज, पब्लिक स्टोरेज फॉर फूड सिक्युरिटी, नंतर रुरल डेव्हलपमेंट, हे नेमकं काय भानगड आहे? राईट. आता तुमचा दुसरा जो फॅक्टर आहे बघा, सामाजिक आणि काय सामाजिक आणि विकास बॉक्स. आता याच्यामध्ये तुम्हाला हे कळलं असेल की ह्युमन डेव्हलपमेंट आणि इकडे डेव्हलपमेंटचा काहीतरी संबंध लागतोय, कारण आपल्याला माहिती आहे ह्युमन डेव्हलपमेंट हा सोशल डेव्हलपमेंटचाच पार्ट आहे. तर त्या अँगलने तुम्ही घेऊ शकता की SND बॉक्समध्ये अर्थात सोशल अँड डेव्हलपमेंट बॉक्समध्ये आपण कृषी आणि ग्रामीण विकासाच्या ज्या सबसिडी असतात तर ते त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करतो, कृषी आणि ग्रामीण विकासाच्या सबसिडी. राईट. ऑलरेडी आपण आपल्या याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे बघा, तुम्हाला दिसत असेल कृषी ग्रामीण विकासाची सबसिडी. त्याच्यानंतर ग्रीन बॉक्स बघा. आता ग्रीन बॉक्सचा जर आपण विचार केला तर आपण कुठल्या प्रकारच्या गोष्टी त्यांना एनकरेज करत असतो, तर ग्रीन बॉक्समध्ये जनरली कृषी संशोधन असेल, पीक रोग नियंत्रण असेल, म्हणजे ज्याच्यामुळे काही म्हणजे बघा रेडच्या तुमच्या अंबरच्या कम्प्लिटली अपोजिट घ्यायचं तुमचं ग्रीन, म्हणजे ज्याच्यामुळे मार्केट डिस्टर्ब होणार नाही अशा गोष्टी. जसं की तुम्ही मग त्याच्यामध्ये पिकावरचं नियंत्रण घ्या. त्याच्यानंतर अजून बाकी सांगायचं झालं तर संशोधन घ्या. ठीक आहे. इथं लिहितो मी, ऑलरेडी आपण घेतलेत त्या गोष्टी बघा, संशोधन वगैरे आहे. त्याच्यानंतर अन्न साठवण आहे. नंतर पायाभूत सुविधा आहेत. कृषी विमा आहे. पिकाचं रोगावरचं नियंत्रण आहे. पर्यावरण संरक्षण आहे. नंतर कृषीची संरचना करायची आहे. अन्न सुरक्षा द्यायची आहे.
प्रादेशिक विकास योजना राबवायच्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी येतात ग्रीन बॉक्समध्ये. म्हणजे याच्यामुळे काय होत नाही, मार्केट ॲज सच काय डिस्टर्ब होत नाही. आणि अजून एक कॅटेगरी म्हणजे ब्ल्यू बॉक्स. आता ब्ल्यू बॉक्स ॲक्च्युली दिला कशासाठी जातो, तर तुमचं उत्पादन कमी करण्यासाठी. राईट, ब्ल्यू बॉक्स हा आहे ना उत्पादन कमी करणारा बॉक्स आहे. म्हणजे शेतकऱ्यांना सांगायचं की बाबा हे पीक तुम्ही काढू नका म्हणजे तुम्ही हे पीक उगू नका, आम्ही त्याबद्दल तुम्हाला नुकसान भरपाई देतो. राईट, जेणेकरून काय होतं, तुमचं जे पिकांचा पॅटर्न होतो बॅलन्स राहतो. सरकार तुम्हाला पैसे देते की तुम्ही अमुक अमुक पद्धतीचं पीक घेऊ नका. राईट, जेणेकरून काय होईल, बॅलन्स क्रिएट होणार नाही, इम्बॅलन्स क्रिएट होणार नाही. ऍक्च्युली मूळ हेतू असतो ग्रामीण विकासच, जेणेकरून लोकांचं भलं व्हावं. राईट, तर ब्ल्यू बॉक्समध्ये काय केलं जातंय, तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पैसे दिले जातात की तुम्ही अमुक प्रकारच्या पिकांचं उत्पादन घेऊ नये, त्या ठिकाणी कमी करावं. एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगतोय. पण अल्टिमेट उद्देश काय असतो याचा, तर रुरल डेव्हलपमेंट याचा उद्देश असतो बघा. तुम्हाला ब्ल्यू बॉक्स मी पुन्हा दाखवतो याच्यामध्ये. तर ब्ल्यू बॉक्समध्ये बघा, शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मर्यादा घालण्यासाठी दिल्या जाणारा सबसिडी. राईट, मग उत्पादन कमी करण्यासाठी दिलेले जाणारे जे काही त्यांना इनपुट्स असतील, सबसिडी असतील, ते तूट स्वरूपात दिलं जातं की तुम्ही समजा एवढं तुम्हाला एक्सपेक्टेड होतं, म्हणजे तुम्ही एवढं उत्पादन काढणार होता, पण आपण काय सांगितलं की तुम्ही काढू नका, मग तुमचं नुकसान भरपाई झाली ना, मग तुम्हाला नुकसान भरपाई द्यायची. मग त्या आपण त्याला कशामध्ये पकडतो, तर ब्ल्यू बॉक्समध्ये घेतो. आलं लक्षात? तर कंपॅरिझन कशा कशा प्रकारे आपण केलेले आहे. तर ह्या गोष्टी पाठ करून ठेवा. आणि आंबर बॉक्समध्ये तुम्हाला मी अजून डिटेलमध्ये सांगतो, आंबर बॉक्समध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. MSP येतं, पाठ करून ठेवा. नंतर सिंचनासाठी दिलेलं जाणारा, नंतर खतं, नंतर ऊर्जा, कीटकनाशक, बियाणं. आता या आंबर बॉक्समध्ये काय घेतलं, तर यांचा डायरेक्ट इम्पॅक्ट कशावर होतो, तर तुमच्या पिकांचे उत्पादन होतं बघा. MSP, सिंचन, खतं, बियाणे, कीटकनाशक, वीज, हे सगळं डायरेक्ट ऍग्रिकल्चरला इनपुट देणाऱ्या गोष्टी आहेत. ऑब्व्हियसली त्याच्यामुळे काय होणार आहे, कृषीचं उत्पादन वाढणार आहे. आणि त्याच्यामुळे मग अशा प्रकारच्या सबसिडी आपण आंबर बॉक्समध्ये घेतो. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या आहेत बॉक्सेस मधल्या. त्यानंतर पुढचं घ्या. आता पुढचा क्वेश्चनकडे आपण जाऊ. आता याच्यामध्ये प्रिडिक्शन वेगळं काय देण्यासारखं आहे, तर बॉक्सेस ऑलरेडी याच्यामध्ये सगळे कव्हर झालेले आहेत. तुम्हाला पुन्हा बॉक्सेस विचारायचं म्हणलं तर मग तो प्रश्न फिरून येऊ शकतो. किंवा जर बाकीचे मग कुठले करार आहे का, आता ॲग्रिकल्चर WTO मधला फक्त त्यांनी बॉक्सेस ह्या 2023 मध्ये विचारलं. बाकी अजून कुठले करार आहे का, तर बाकीचे जे काही करार आहेत ना कृषी रिलेटेड, लक्षात घ्या, WTOच्या किंवा गॅटच्या अंतर्गत जे काही ॲग्रिकल्चर संदर्भात ॲग्रीमेंट आहेत ते तुम्हाला करून ठेवायचे. ऑलरेडी आपण लेक्चरमध्ये डिटेलमध्ये कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, नंतर पुढे या. आता पुढे येऊ आपण. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मे 2021 मध्ये भारत सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केली होती. आता ही जी स्कीम चालू केली ती ऍक्च्युली सुरुवातीला ती मत्स्यसाठी नव्हती, ती नॉर्मल शेतीसाठी. नंतर आपण त्याला मत्स्य त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं. तर 2021 ची स्कीम आहे का, पहिली गोष्ट हा तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे. त्याच्यानंतर ही स्कीम 21 ते 25 अशा 5 वर्षासाठी आहे का, म्हणजे तुम्ही कदाचित फ्लो मध्ये 21 खाली पण 21 ते 25 असं करून दोन्ही बरोबर घेऊन चालाल, पण ऍक्च्युली ते चुकीचं आहे. राईट, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. ही जी स्कीम आहे ना ती 2021ची नाही तर 2019-20च्या बजेटमध्ये पहिल्यांदा निर्मला सीतारामन यांनी मांडली होती. राईट, 19-20च्या बजेटमध्ये. आणि ती स्कीम कधीपर्यंत होती, तर 22 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं. 22-23 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी, मत्स्य व्यवसाय करणारा शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं, यासाठी ती स्कीम आणली होती. त्याच्यामुळे 21 वाला ऑप्शन गेला आणि 21 ते 25 वाला पण गेला, कारण का टार्गेट आपले 22 ते 20 पर्यंत मत्स्य व्यवसाय करणारा शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचंय. राईट, तर बघा ही स्कीम कधी, मेजर स्कीम कुठली तुमची, किसान संपदा योजना, ऍक्च्युली ती 2017ची स्कीम आहे. पण पुढे जर तुम्हाला म्हटलं नाही की त्याला आपण लागू कुठे केलंय, तर आपण त्याला लागू केलंय मत्स्य व्यवसायाला लागू केलंय 19 मध्ये. आणि मग 2022 पर्यंत आपल्याला शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं होतं, त्या दृष्टीने आपण ही स्कीम राबवलेली आहे. त्याच्यामुळे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी इनकरेक्ट आहेत. तुमचा करेक्ट आन्सर काय आहे, तर दोन्ही चूक आहेत. राईट, वरच्याचं आन्सर काय होतं आपलं, तर याचं तुम्हाला जस्ट टिक मार्क करून देतो, जेणेकरून हा ठीक आहे. याच्यामध्ये मग नंतर नेक्स्ट, आता पुढचा प्रश्न घ्या. 33 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेची कारणे कुठली. आता हा सक्ष क्वेश्चन, हा जो कॉमन सेन्सने सॉल्व्ह करायचा होता, याच्याने तुम्हाला कुठली फॅक्ट माहिती असणं गरजेचं नव्हतं. तर आपल्या सगळ्यांना माहिती की आपल्याकडं
प्रॉडक्टिव्हिटी कमी असण्याचे कारण काय? ऑलरेडी आपल्या बुक लेक्चरमध्ये नोट्समध्ये सगळीकडे कव्हर झालेलं आहे. तर प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे काय असते की तुम्ही जेवढं इनपुट देताय त्याच्या तुलनेमध्ये तुमचं उत्पादन किती भेटते आपण त्याला प्रॉडक्टिव्हिटी म्हणतो. त्याचा फॉर्म्युला पण तुम्हाला मी दिला या ठिकाणी. आणि भारतामध्ये ओव्हरऑल जर आपण विचार केला तर उत्पादकता कमी काय? तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे भारतामध्ये मान्सूनवर डिपेंडंट आपली शेती आहे. राईट, कृषीप्रधान देश आहे पण आपल्याला मान्सून डिपेंडंट शेती आहे. म्हणजे सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा आपल्याकडे आहेत. बरोबर, हे कॉमन सेन्सकडे. नंतर पुढचे कालाबाह्य कृषी तंत्रज्ञान. आपल्याकडे जे टेक्नॉलॉजी येते ती फॉरेन वापरून झाल्यावर येते, आपण लगेच अडॅप्ट करत नाही. तर कालाबाह्य कृषी तंत्रज्ञान आपल्याकडे आहे, त्याच्यामुळे एक फॅक्टर बरोबरच आहे. नंतर कृषी क्षेत्रामध्ये करणाऱ्या लोकांची कमी संख्या. आता मला सांगा, तुम्ही जर हे फ्लो मध्ये वाचला तर तुम्ही चुकून जाणार. तर कमी नाही, आपल्याकडे जास्त लोकसंख्या आहे ना. आपल्याकडे ऑलरेडी छुपी प्रकारची बेरोजगारी, डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट आपण त्याला म्हणतो, हे ऑलरेडी शेतीमध्ये ना. उलट आपल्याकडे जास्त जनता आहे गरजेपेक्षा, त्याच्यामुळं हा ऑप्शन रॉंग आहे बघा, तुम्ही जर नीट वाचला असेल तर. आणि मग कृषी क्षेत्रामधील अनार्थिक धारणा क्षेत्र म्हणजे काय? अनइकॉनॉमिक होल्डिंग. तुमच्याकडे समजा एक माणूस येऊन त्याच्याकडे फक्त 0.1 गुंठा एवढी जमीन असेल, 0.1 गुंठा विचार करा, मग काय त्याला त्याच्यामध्ये काय पिकवणार विचारतो की नॉर्मल 1 गुंठा जरी आपण पकडला त्याच्यामध्ये असं तो किती हातपाय हलवू शकतो, राईट? म्हणजे त्याला किती पिकवता येईल, त्याला मध्ये किती तो यंत्र वापरू शकतो, काय काय करू शकतो, त्याचे लिमिटेशन येतात. म्हणजे तुमची लँड होल्डिंग पण अशी पाहिजे की उगीच नावाला नावापुरती नको. म्हणजे काय अलग लक्षात मला काय म्हणायचं ते, उगाच तुकडा म्हणून नको, तर प्रॉपर त्याला सस्टेन करण्यासाठी अन्नधान्याचं उत्पादन घेता येईल एवढ्या पद्धतीची तरी त्याच्यामध्ये त्याची साईज असावी त्या शेत जमिनीची, राईट? तर शेतीची उत्पादकता कमी असण्याचे कारण आपण या ठिकाणी सगळी घेतलेत. तुम्ही निवांत वाचू शकता, आपण लेक्चरमध्ये पण घेतलेले आहेत. तसं की आपलं सामाजिक वातावरण तसं आहे, लोकसंख्येचा भार भरपूर मोठा आहे, 140 कोटीच्या वर गेली. जमीनदारी पद्धत आपल्याकडं चालू होती, आपण ते जमीन दारी पद्धती हटवण्यासाठीचे प्रयत्न केले, ते सगळीकडे यशस्वी झाले नाही. नंतर जमिनीचा आपल्याकडे माहिती आहे ऱ्हास होतोय भरपूर, पोल्युशन असेल, डेझर्टिफिकेशन म्हणजे वाळवंटीकरण असेल, याच्यामुळे ऱ्हास होतोय. नंतर शेतीच्या बाबतीमध्ये हवामान हे काय फिक्स नाही, मान्सून आला गेला, सगळं निसर्गावर अवलंबून आहे. आर्थिक धारणा क्षेत्राचा अभाव, तुम्हाला आता सांगितलं की इकॉनॉमिक लँड होल्डिंग नाही, तुकड्यावर वगैरे भरपूर झाले. आपण जुनं टेक्नॉलॉजी वापरतो, आपण मॉडर्न टेक्नॉलॉजी आपल्याकडे तर वापरायला पैसे नसतात किंवा आपण घाबरतो किंवा आपल्याकडं ते टेक्नॉलॉजीच नाहीये. नंतर जलसिंचन सुविधा आपल्याला माहिती की किती पुंज आहेत आहेत त्या फक्त ज्या ठिकाणी पाणी भरपूर असतं त्या ठिकाणी असतात. बाकी मग दुष्काळ एरियामध्ये तर आपल्याला प्यायच्या पाण्याचा प्रॉब्लेम होतो. नंतर शेती संशोधनाचा अभाव. आपण बऱ्यापैकी जे शेती संशोधन आहे ते आपण मोस्टली फॉरेन कंट्री डिपेंड राहतो, आणि त्याच्यामुळे काय होतं मग भारतामधील जे संशोधन आहे त्याला मला तसा पाठपुरावा भेटत नाही. नंतर संघटनेचा अभाव. कृषी म्हणजे शेतकऱ्यांचं असं संघटन असं नाही विशेष. तुम्ही मोठमोठ्या बिझनेसमॅनचं संघटन पाहिलं असेल, फिक्की असेल, असोचॅम असेल, पण शेतकऱ्यांच्या अशा मोठमोठ्या संघटना मोठ्या पॅन इंडिया लेवलला नाहीत, आणि जरी त्या असेल तर त्यांच्यामध्ये एकी नाहीये. प्रत्येकाची तोंड 10 दिशेला. त्याच्यामुळे काय होतं ना, त्यांच्यामध्ये एकी नसल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या हक्कासाठी त्यांना लढायला गेले की मग त्यांच्यामध्ये एकी नसल्यामुळे सरकार त्यांचं आंदोलन एक दडपून टाकतं, की त्यांच्या मागण्यांना काय म्हणू शकतो आपण दाद देत नाही. हा त्यांचा एक प्रॉब्लेम आहे. आणि मग शेवटी पिकासाठी अपुरा हमी भाव. तर आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस पीक बाजारामध्ये येतं त्यावेळेस जर त्यांना माल भाव भेटला नाही, मिनिमम सपोर्ट प्राइस जर चांगल्या प्रकारे नसेल, तर त्याचे भाव पडून जाईल आणि त्याच्यामुळे तो शेतकरी लॉसमध्ये जाऊ शकतो, लक्षात ठेवा, राईट? तर उत्पादकतेची कमी असण्याची कारणं आहेत. अशा प्रकारे हा आपला क्वेश्चन कव्हर झालाय. आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे येतो, म्हणजे क्वेश्चन नंबर 34. तर बघा आपल्याला पुढचा क्वेश्चन जो घ्यायचा तो म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. तसं तुम्हाला म्हटलं की 3 क्वेश्चन एका पेजवरून आले, त्यापैकी तिसरा प्रश्न आपण पाहतो तो म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. आता हा जो ॲक्च्युली कन्सेप्ट होता ना, हा ॲक्च्युली जुनाच आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की 1997ला एक जो रिपोर्ट आला तो होता तुमचा ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, बरोबर? आणि त्याची जागा नंतर आता पुढे जाऊन घेतली तो म्हणजे तुमचा कधी, तर 2010 मध्ये. हे बघा HPIच्या जागी ह्युमन पॉवर्टी इंडेक्स कधीचा 1997चा, त्याची जागा घेतली कुठली, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स 2010 मध्ये. तर अशा प्रकारचा रिपोर्ट आहे, राईट? तर ही जी कन्सेप्ट आहे आता त्यांनी दिलंय बघा, कन्सेप्ट कधी आली, 2010ला. कुठल्या रिपोर्टची जागी गेली, HPIची जागी. आता मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये काय घेतलं जातं ते त्यांनी घेतलंय काय, की आरोग्य, शिक्षण, राहणीमानाचा दर्जा या बाबतीत व्यक्तीची वंचितता विचारात घेतली जाते. बरोबर आहे का? आहे ना, बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे आपण वेगळे डायमेन्शन केलेले आहेत, तिथं आपण डिटेलमध्ये पाहूयाच. आणि बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मूल्य जेवढे अधिक तेवढे दारिद्र्य प्रमाण अधिक. आता हे देखील तुम्हाला माहित पाहिजे की लोएस्ट व्हॅल्यू आणि हायेस्ट व्हॅल्यू याच्यामध्ये काय फरक आहे. हे जर तुम्हाला डिफरन्स कळाला नाही तर तुम्ही ऑलमोस्ट सगळ्याच इंडेक्समध्ये गडबड करून बसणार. तर तुम्हाला भले पहिले 3 क्वेश्चन, सॉरी, पहिले 3 ऑप्शन माहीत आहेत पण शेवटचं माहीत नसेल,
तर तरी देखील याच्यामध्ये आन्सर जाता येते बघा, की असा कुठलाच ऑप्शन नाही की एबीसी नावाचा ऑप्शन त्याने दिलेला नाही. तुम्ही कन्फ्युजन होऊ शकता. त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट एबीसीडी मारू शकला असता याच्यामध्ये. आता थोडंसं एकदम तुक्केबाजी, आपल्याला काय तुक्केबाजी करायचं नाहीये. मी तुम्हाला एकदम प्रॉपर वेने दाखवतो. आता बघा, हे बघा आपलं मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स तुम्हाला आता सांगितलं. 97 त्याचं नाव होतं ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. त्यावेळेचे डायमेन्शन वेगळे होते, आताचे डायमेन्शन वेगळे आहेत. आता तुमचा मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स 2010चा. त्यावेळेस UNDP पब्लिश करायचं, काय पब्लिश करायचं तर HPI पब्लिश करायचं. आता UNDP प्लस ऑक्सफर्ड लक्षात ठेवा, हे दोघं मिळून काय करतात, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सला 2010 पासून पब्लिश करत आहेत. त्याचे डायमेन्शन पाठ करून ठेवा. ते डायमेन्शन कुठले आहेत, तर हेल्थ आहे. हेल्थमध्ये देखील 2 इंडिकेटर आहेत. कुठले, चाइल्ड मॉर्टिलिटी रेट आणि पोषण म्हणजे न्यूट्रिशन. हे झालं पहिला. दुसरा कुठला आहे तर तुमचं एज्युकेशन म्हणजे शिक्षण. त्याच्यामध्ये 2 पुन्हा इंडिकेटर आहेत. कुठले, तर शालेय शिक्षणाचे वर्षे आणि उपस्थिती म्हणजे अटेंडन्स, इयर्स ऑफ स्कूलिंग आणि अटेंडन्स. राईट. म्हणजे बघा हेल्थमध्ये काय घेतलं, CMR आणि न्यूट्रिशन म्हणजे चाइल्ड मॉर्टिलिटी रेट आणि न्यूट्रिशन. नंतर एज्युकेशनमध्ये आपण इयर्स ऑफ स्कूलिंग म्हणजे शालेय शिक्षणाचे वर्ष आणि अटेंडन्स घेतला. नंतर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे राहणीमान सुधारायचा, म्हणजे आपण काय काय घेतोय, इंधन घेतोय, पाणी घेतोय, स्वच्छता घेतोय, वीज घेतोय, फ्लोअर घेतोय म्हणजे राहायला घर, आणि ॲसेट्स म्हणजे तुमची मालमत्ता. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण घेतो असतो. 6 टोटल 6. तुम्हाला एक जाता एक गोष्ट सांगतो, जो भारताचा ह्युमन डेव्हलपमेंट सॉरी भारताचा जो MPI आहे ना, भारताचा MPI याच्यामध्ये फरक आहे. हे तुम्हाला त्या गोष्टी माहीत पाहिजे की नेमकं काय काय फरक आहे बा. तर आपण भारताच्या MPI मध्ये काय पकडत असतो, तर लक्षात घ्या आपण त्या ठिकाणी माता मृत्यूदर देखील त्या ठिकाणी पकडत असतो हेल्थच्या कॅटेगरीमध्ये. आणि इकडं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ना, त्या ठिकाणी आपण तर बँक खाते देखील आपण विचारात घेत असतो. तर हे 2 ॲडिशनल फॅक्टर तुम्ही इंडियाच्या बाबतीमध्ये पाठ करून ठेवा. हे ऑलरेडी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकले, आपल्या GS4च्या त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. राईट. तर हा डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आपण इकॉनॉमिक सर्वेमध्ये या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत ऑलरेडी. राईट. तर तो डिफरन्स लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन इझी कॅटेगरीमधला होता. तुम्हाला म्हटलं ना की एकाच पेजवर जास्तीत जास्त क्वेश्चन आलेत, तेवढं चार्ट केलं तरी तुमचे बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातात. अशा प्रकारे याचा आन्सर काय तर ABCD आहे. आय होप तुम्हाला क्वेश्चन समजला असेल. नंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे असंघटित कामगारांना वृद्धापकालीन, सॉरी मी वाचताना चुकीचं वाचला बघा, मी संघटित वाचायला पाहिजे, मी बोललो असंघटित. तर ते संघटित कामगारांना वृद्धापकालीन संरक्षण आणि सामाजिक सुरक्षा देण्यासाठी 2019 मध्ये प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू करण्यात आली. आता ही जी स्कीम आहे ती नेमकी कोणासाठी आहे, तुम्हाला सांगा. संघटित क्षेत्रातील लोकांना खरंच मानधनाची गरज असते का? त्यांना ऑलरेडी पगार चालू असतो ना, त्यांना गरज नसते. पण असंघटित क्षेत्रातील कामगारांना गरज आहे, कारण का त्यांना त्यांचा जॉब सुटल्यानंतर त्यांना पैसे भेटत नाही, म्हणजे पेन्शन भेटत नाही, म्हणून त्यांना गरज आहे. लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला हलक्यामध्ये MPSCने गंडवणे, आयोगाने गंडवले ते म्हणजे संघटित या शब्दामध्ये. तेवढं फक्त तुम्हाला कीवर्डवर फोकस करायचंय. राईट. दुसरे, महाराष्ट्रामध्ये या अंतर्गत 6,03,685 सॉरी 6,03,685 संघटित कामगारांची 2022 पर्यंत नोंदणी झालेली आहे. पुन्हा सांगतो, या ठिकाणी पुन्हा संघटित शब्द आलाय. दोन्हीकडे संघटित संघटित शब्द वाचून तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की बरोबर दिलंय, पण दोन्ही चूक आहे. कारण का, तर ते संघटित नाही मित्रांनो, ते असंघटित कामगारासाठी आहे. एवढा फक्त कॉमन सेन्स त्या ठिकाणी वापरायचा होता. राईट. बाकी मग सांगायची तसं मी सांगायला काय, आपण स्कीम तर पूर्ण घेतच असतो की नेमके श्रमयोगी मानधन योजना काय. तर लक्षात ठेवा 5 मार्च 2000, म्हणजे तुम्ही हा क्वेश्चन फॅक्च्युअली देखील सॉल्व्ह करू शकता आणि लॉजिक लावून देखील सॉल्व्ह करू शकता, एवढं मला तुम्हाला सांगायचंय. तर 5 मार्च 2019 ची स्कीम आहे श्रमयोगी मानधन योजना. राईट. याच्यामध्ये वयोगत किती आहे, 18 ते 40 वयोगटातील जे आहेत अडल्टांना याच्यामध्ये लाभ भेटतो. आणि वय वर्ष 60 नंतर तुम्हाला 3,000 रुपये पेन्शन भेटायला सुरुवात होते. राईट. त्याच्यानंतर हे झालं तुमची श्रमयोगी मानधन योजना. त्यानंतर पुढचा प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न जो आहे तो आहे तुमचा 36 नंबरचा प्रश्न. बघा 36 नंबरचा प्रश्न काय सांगतोय, तर जुलै 2020 ते जून 2021 मध्ये राजस्थानचा बेरोजगारीचा दर सगळ्यात होता देशामध्ये. आता हे आपल्याला व्हेरीफाय करणं मुश्किल आहे आणि त्याचा डेटा खूपच ऑड विचारलाय, म्हणजे मी म्हणाला ऑड क्वेश्चन आहे, डिफिकल्ट कॅटेगरी मधला क्वेश्चन आहे. आउट ऑफ द बॉक्स म्हणू शकतो आपण, म्हणजे आहे तुझ्या आपल्या सिलेबस मधलाच, पण तो ऑड कॅटेगरी म्हणजे थोडासा फिरून विचारलाय. तर जुलै 20 ते जून 2021 मध्ये सिक्कीमचा नागरी बेरोजगारीचा दर देशामध्ये सगळ्यात कमी होता. आता त्यांनी एक सांगितले की एक तर म्हणतात राजस्थानमध्ये सगळ्यात कमी होता, एक तर म्हणतात सिक्कीम मध्ये. मी काय म्हणतो, हे दोघांपैकी एकतरी करेक्ट असू शकतं ना. जर तुम्हाला जर माहितीच नाही, तुम्हाला काहीतरी कॉमन सेन्स लावायचा आहे, तर त्यांनी काय सांगितले की
एकतर राजस्थान आहे किंवा सिक्कीम आहे. या दोघांपैकी तुम्ही 50-50 जाऊ शकता. म्हणजे एकतर ए करेक्ट आहे किंवा एकतर बी करेक्ट आहे. ठीक आहे. किंवा मग दोन्ही इनकरेक्ट आहे. शक्यतो दोन्ही इनकरेक्ट असे चान्सेस कमी राहतात. तर आपण एक कुठलं तरी करेक्ट आहे असं पकडूया. तर तुमचं बी किंवा ए पैकी आन्सर यायला पाहिजे. म्हणजे फक्त बी किंवा फक्त बी या असा आन्सर तुम्ही घेऊ शकता. म्हणजे बघा तुम्हाला मी एकच क्वेश्चन लॉजिकली कसं 50-50 पर्यंत येऊ शकतो आपण, हे आपण सांगू शकतो. कारण काय ठिकाणी दोन्ही स्टेटमेंट कसे दिले, तिकडे तुम्ही राजस्थान सांगताय, इकडे सिक्कीम सांगताय, राईट. आणि हा क्वेश्चन त्याच्यामुळे ना तुम्हाला कुठल्याच नोट्समध्ये कुठल्या बुकमध्ये कव्हर झालेला दिसणार नाही. हा रॅन्डम प्रश्न होता, आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन असतात. असे प्रश्न तुम्हाला ऍटलीस्ट थोडंसं लॉजिक लावून इलिमिनेशन मेथड वापरून सॉल्व्ह करावं लागतात. मी म्हणत नाही की तुम्ही तुक्काच मारा, पण तुम्हाला ऍटलीस्ट एक डोकं येते की थोडंसं आयडिया येते की तुम्हाला 50-50% मध्ये तुम्ही जाऊ शकता, राईट. म्हणजे बी आणि ए पैकी तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये ऑप्शन निवडायचा होता, राईट. त्यांनी विचारलंय काय, तर विधाने विचारात घ्या आणि याच्यापैकी काय बरोबर आहे, तर फक्त याच्यामधलं लक्षात ठेवा बी बरोबर आहे आणि तुमचं ए रॉंग आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ए रॉंग आहे, बी बरोबर आहे, त्याचा आन्सर आहे. नंतर पुढचा प्रश्नाकडे आपण शिफ्ट होऊया, तो म्हणजे खालीलपैकी कुठले विधान बरोबर आहे. तर भगवती समितीच्या अहवालानुसार, आता भगवती समिती कधीची तुम्हाला माहित पाहिजे, 1973 आणि दिले ऑलरेडी क्वेश्चन मध्ये. भगवती समितीच्या अहवालानुसार सरकारने देशातील बेकारी दूर करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनेची अंमलबजावणी केली. ठीक आहे, तसं स्कीम मध्ये प्रॉब्लेम नाही, सॉरी आपल्याला त्या रिपोर्ट मध्ये प्रॉब्लेम नाही, त्याच्या इयर मध्ये तुम्हाला गडबड वाटू शकते. ठीक आहे, तर आपण नंतर ते चेक करूया. नंतर देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी क्षेत्र विकास योजना राबवली गेली. तर अशी योजना होती की कुठली आहे तुम्हाला माहित पाहिजे. बेकारी कमी करण्यासाठी लहान शेतकरी विकास संस्था अर्थात SFDA, स्मॉल फार्मर डेव्हलपमेंट एजन्सी स्थापन करण्याची तरतूद केली गेलेली आहे. तर हे थोडंसं लॉजिकल वाटतंय, म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर वाचण्याचे चान्सेस बऱ्यापैकी आहेत. फक्त गडबड कुठं वाटू शकतो तुम्हाला, भगवती कमिटीचा अहवाल. ही कमिटी नेमकी काय होती, त्यांचं नेमकं काम काय होतं. तर बघा भगवती कमिटी होते ना, त्याच्याविषयी थोडंसं तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो मी. तर बघा ही जी कमिटी ना भगवती, वाटलंच ते तर आपण वेगळं या ठिकाणी पेन वापरूया. भगवती कमिटी जी होती ना, ही 1973ची कमिटी. आणि आता भगवती कोण होती ते पण सांगतो तुम्हाला. हे इकॉनॉमिक्स होते, लक्षात ठेवा, इकॉनॉमिक्स होते. 73ची कमिटी 1973लाच अहवाल दिलता. आणि कमिटी नेमकी आणली कशासाठी होती, तर भारतामधील जे काही बेरोजगारी आहे ना, त्या बेरोजगारीचा अभ्यास करून त्यांनी उपाय सांगायला सांगितले होते बेरोजगारीचा अभ्यास करण्यासाठी. आणि मग ते बेरोजगारी कमी करण्यासाठी काय उपाय वापरता येईल त्यासाठी स्कीम आणली होती. कुठली स्कीम म्हणणं नाही, सॉरी, तर तुमची समिती, भगवती समिती. 73ची समिती आहे, 73ला अहवाल आहे. आणि यांनी काय आपल्याला शिफारसी केल्या, जसं की तुम्ही ग्रामीण कामाचा कार्यक्रम राबवा, ग्रामीण रोजगारासाठी क्रॅश प्रोग्राम राबवा, क्षेत्र विकास योजना राबवा. बघा क्षेत्र विकास प्रोग्राम आला की नाही, राईट. एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, क्षेत्र विकास आहे, कृषी सेवा केंद्र आहे, नंतर एकात्मिक कोरडवाहू शेती विकास आहे, लहान शेतकरी विकास संस्था म्हणजे SFDA आहे, त्याच्यानं अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर, असे भरपूर त्यांनी गोष्टी त्या रिकमेंड केल्या होत्या. त्याच्यामध्ये तुम्हाला काही एक दोनच दिले त्यांनी. कुठल्या, तर क्षेत्र विकास कार्यक्रम दिले आणि SFDA दिले, ते दोन्ही बरोबर आहे. त्याच्यामुळे हा क्वेश्चन मध्ये ऑल ऑफ द आन्सर आले पाहिजे, अर्थात ABC, राईट. क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट होता, पण त्याच्यामध्ये तुम्हाला इयर थोडंसं त्या ठिकाणी खेळायचं होतं. बाकीचे दोन ऑप्शन बऱ्यापैकी हे लॉजिकल होते, असं त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नव्हतं. नंतर पुढचा प्रश्नाकडे आपण जाऊया, तो म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया, तो म्हणजे 38 क्रमांकचा प्रश्न. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या बाबतीत कुठली विधानं सत्य आहेत. ठीक आहे, तर सध्या सौर कृषी पंप जे आहेत याच्या रिलेटेड अजून काही स्कीम असतील, म्हणजे सौर, लक्षात ठेवा. तर या संदर्भात स्कीम सध्या खूप न्यूजमध्ये असतात. काय आपलं टार्गेट देखील आहे INDCच्या माध्यमातून. तसंच आता तुम्ही जर लेटेस्ट काही ट्रेंड पाहिले तर तुम्हाला याच्यावर प्रिलिमवर देखील प्रश्न विचारलेला दिसतोय, मेन्सला देखील प्रश्न विचारलेला दिसतोय. त्याच्यामुळे अशा स्कीम थोडासा याच्यावर ट्रेंड लक्षात घ्या. तर बघा पहिला ऑप्शन काय सांगतोय, की महाराष्ट्र सरकारने ही योजना 2021-22 मध्ये सुरू केली. आता बघा तुम्हाला फॅक्ट्समध्ये थोडासा डाऊट आला पाहिजे की खरंच 21-22 असू शकते का, राईट. तर तुम्हाला हे फॅक्च्युअल डेटा सर्वेमध्ये भेटणार आहे, पण मी खाली दाखवणार होते, पण ही लक्षात घ्या 2019ची स्कीम आहे, राईट. तर तर बघा
या ठिकाणी तुम्हाला दिसतंय मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना कधी सुरू झाली? 18-19 मध्ये सुरू झाली, बरोबर. तर ते आहे, तर याच्यामध्ये नेमकं काय करतात बघा, जे तिन्ही प्रकारचे शेतकरी म्हणजे सर्वसाधारण लाभार्थी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असे 3 लाभार्थीचे याच्यामध्ये कॅटेगरी केलेले आहेत. आणि मग त्यांना ठराविक अमाऊंट सरकार देत असतं आणि त्यांना काही ठराविक पर्सेंट भरावे लागतात. त्याचा मेन उद्देश काय आहे या योजनेचा उद्देश देखील तुम्हाला माहीत पाहिजे. तर कृषी पंपासाठी काय करायचं, त्यांना दिवसा वीज उपलब्ध करून द्यायची. आणि ती कशी उपलब्ध करून द्यायची, तर डिझेल पंपाऐवजी सौर पंपाचा वापर करणं, त्यांना प्रमोट करणं हा देखील आपल्याला महत्त्वाचा उद्देश आहे. ठीक आहे. आता हे तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा तर तुम्हाला मग किती त्या ठिकाणी अनुदान भेटणार आहे? जर एस-सी असेल तर तुम्हाला लक्षात घ्या, जवळपास 95% रक्कम हे सरकार देणार आहे. एस-टी असेल सेम आहे. तुम्हाला 95% रक्कम सरकार देणार आहे. आणि राहिलेलं 5% कोणी भरायचंय? तर त्या लाभार्थ्यांनी भरायचंय. आता तुम्हाला ऑप्शनमध्ये काय दिलंय बघा, की लाभार्थ्याने 10% रक्कम खर्च करायचा आहे. तर हा 10% लक्षात घ्या, ही जी रक्कम आहे ना, तरी एस-सी, एस-सीची कॅटेगरी नव्हे, तर ते सर्वसाधारण कॅटेगरीच्या पर्सनने भरायचे, राईट. म्हणजे एस-सी, एस-टी सोडून. तर त्या लाभार्थ्याने 10% रक्कम भरायची आणि तो जर एस-सी, एस-टी असेल तर त्यांनी 5% भरायची. असा तो क्रायटेरिया केला होता आणि त्यांनी या ठिकाणी काय केलं होतं, ऑप्शनमध्ये गंडवलं होतं. म्हणजे हे तुम्हाला 2 ऑप्शन, की 21-22ची स्कीम आहे का? तर ते 18-19ची स्कीम आपण पाहिलं आणि पर्सेंटेजमध्ये गंडवलं तुम्हाला. तर हे 2 ऑप्शन रॉंग होते. आणि ही योजना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मार्फत राबवली जाते. आता याच्यामध्ये फॅक्ट आहे तसे पाहिले तर, पण कंपनीमध्ये शक्यतो तुम्हाला गंडवण्याचे चान्सेस कमी राहतात. त्यांना तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे, की ही स्कीम सुरू कधी झाली आणि याच्यामध्ये लाभार्थ्याचा वाटा वगैरे किती, त्याला काय काय भरावं लागतं, हे शक्यतो तुम्हाला गंडवण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे हा ट्रेन लक्षात घेऊन आहे ना तुम्ही तयारी करायची, राईट. तर आता मी तुम्हाला थोडंसं याच्यामध्ये प्रिडिक्शन पण सांगतो, की तसं तुम्हाला आता सौर कृषी पंप योजना विचारली, तर तुम्हाला सौर रिलेटेड ज्या स्कीम आहेत ना, तुम्हाला त्या जवळपास सगळ्याच करायच्या आहेत बघा, सौरमधल्या. तसं का बघा तुम्हाला या ठिकाणी आता कृषी क्षेत्रातील विद्युतीकरण योजना दिल्यात, बरोबर. तर तुम्हाला बाकीचे पण करून ठेवायचे, जसं की पी-एम कुसुम योजना आहे. त्याच्यानंतर कृषी पंपाचे विद्युतीकरण आहेच आहे. नंतर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना जी विचारलेली आहे. नंतर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना. नंतर खाली बघा, कृषी वीज जोडणी धोरण 2020, उच्च दाब वितरण प्रणाली जे काय असेल ते. तर ह्या ज्या योजना आहेत ना, या पण तुम्ही चांगल्या करून ठेवा. तुम्हाला प्रिडिक्शनसाठी सांगतोय, कारण सौरवर सध्या खूप फोकस आहे. तुम्हाला माहिती आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेला देखील त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024ला. त्यामुळे आणि सध्या आपलं धोरण देखील आपण INDCच्या अंतर्गत जे आहे, आपलं टार्गेट देखील आपण वाढवले. आपल्याकडे इंटरनॅशनल सोलार अलायन्स देखील आहे. म्हणजे आपण सौरवर जास्त फोकस करतो आहोत, राईट. त्यामुळे तुम्ही सौर ऊर्जेला हलक्यात घेऊ नका. याच्यावर सध्या प्रश्न ट्रेंड वाढलेला आहे. हे आपल्यासाठीचं प्रिडिक्शन असेल. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. तो म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या 2019च्या औद्योगिक धोरणाची खालीलपैकी कोणती उद्दिष्ट आहेत? आता त्यांनी उद्दिष्ट विचारलेत. आता बघा, धोरणं ज्या आहेत ना, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा धोरण महाराष्ट्राचं माहित पाहिजे. जनरली कधी आलं होतं, तर जवळपास 93च्या आसपास, 93-94च्या आसपास आपलं पहिलं धोरण आलं होतं. आणि मग त्यानुसार आपण असे वेगवेगळे धोरणं राबवतोय. म्हणजे जसं भारताचं औद्योगिक धोरण आपल्याला माहिती आहे, पहिलं कधी आलं होतं, तर 1948ला, राईट. त्याच्यानंतर मग ते 1956 असं ते वेगवेगळ्या वर्षी येत गेलं. तसं महाराष्ट्राचं जवळपास कधी आलंय, तर 1934च्या आसपास, सॉरी 1994च्या आसपास, राईट. तर त्या शरद पवार मुख्यमंत्री होते. तर असे तुम्हाला प्रश्न विचारतात. आता ह्या धोरणाचे उद्दिष्ट काय आहेत बघा, तर व्यावसायिक पर्यावरण निर्माण करून औद्योगिक गुंतवणूक वाढवणे. आता असे जेनरिक स्टेटमेंट असतात ना, याच्यावर शक्यतो डाऊट नाही घ्यायचा. तर असे स्टेटमेंट शक्यतो बरोबर असतात. याच्यामध्ये काय असं फॅक्ट मला काय सापडत नाही. आणि शक्यतो तुम्हाला जेनरिक स्टेटमेंट बरोबरच असतात, त्याच्यामध्ये जास्त डाऊट घ्यायचा नाही. तर हे खूपच डाऊट घेतला मग तुमचे जे सिंपल क्वेश्चन आहेत ते पण चुकून जातील. आता पुढचा ऑप्शन बघा, राज्यामध्ये मोठ्या उद्योगधंद्याचा विकास घडून रोजगार निर्मितीचे प्रमाण वाढवणे. आता तुम्हाला वाचायला याचे स्टेटमेंट खूप सिंपल वाटेल, साधं वाटेल, पण तुम्ही नीट प्रश्न वाचा, सॉरी नीट ऑप्शन वाचा, की राज्यामध्ये मोठ्या उद्योगधंद्याचा विकास घडून रोजगार निर्मितीचे प्रमाण वाढवणे. ॲक्च्युली रोजगार घडवण्यासाठी तुम्हाला मोठ्या नाही छोट्या उद्योगधंद्याची गरज असते, लक्षात ठेवा. तुम्ही पाहिलं असेल की भारतामध्ये MSME हे जास्तीत जास्त रोजगार तयार करतायत. मोठ्या उद्योगधंद्यापेक्षा छोटे उद्योगधंदे हे जास्तीत जास्त रोजगार तयार करतात. त्याचं कारण का? कारण का यांना लक्षात घ्या, कामगार घेण्याच्या पर्याय नसतो, कारण त्यांच्याकडे भांडवल जास्त नसतं. त्यामुळे त्यांना मजूरच ठेवावं लागतं. त्यांना यंत्र मोठमोठे परवडत नाही. त्यामुळे जे मायक्रो स्मॉल इंडस्ट्रीज असतात ना, तर त्यांना मोठे भांडवल परवडत नाही, त्यांना तेवढा पैसा नसतो. त्यामुळे ते सुरुवात करताना मॅन्युअली करतात. त्याच्यामुळे भारतामध्ये जास्तीत जास्त रोजगार हा MSME प्रोव्हाइड करतात. आणि मग मोठ्या इंडस्ट्रीसाठी लक्षात घ्या, भांडवल खूप जास्त लागतं. आणि तेवढं नसल्यामुळे आपल्याकडं तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाहीच आहेत मोठे उद्योगधंदे.
राईट. आणि त्यांचे मग एम्प्लॉयमेंटची कॅपॅसिटी म्हणतो ना आपण, त्याच्याकडे ऑटोमेशन जास्त असतं, त्यामुळे त्यांचं उद्योग म्हणतो ना आपण की रोजगार निर्मितीचे मासे ते नाहीयेत बऱ्यापैकी. तर त्यामुळे हा जो ऑप्शन तुम्हाला दिलाय ना, त्यांनी खूप भारी ऑप्शन बनवला मी तर म्हणेल. तो तुम्हाला ट्रॅपमध्ये, जर तुम्ही घाईत हा जर ऑप्शन वाचलेला असेल, तर तुम्ही सहज राहायला मी टिक करून येणार, तुम्ही ते चुकून बसणार. राईट. आणि त्यांनी ऑप्शन बघता असं ट्रॅप ठेवलाय बघा, तुम्हाला ABC नावाचा ऑप्शन देखील ठेवलाय त्यांनी. तर तो एक प्रकारे तुमच्यासाठी ट्रॅप आहे, की मोठे उद्योगधंदे घ्यायचे की छोटे उद्योगधंदे घ्यायचे, हे खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. राईट. आणि मग त्यासाठी तुम्हाला जर हा ट्रॅप लक्षात आला असेल तर इझी होईल. आता हे जे धोरण आहे मित्रांनो, ते तुम्हाला धोरण सांगतो. आपण ऑलरेडी आपल्या लेक्चरमध्ये, आपल्या नोट्समध्ये कव्हर झाले. आपलं औद्योगिक धोरण बघा. तर जे आहे ते 19ला जाहीर झाले. आणि मग याच्यामध्ये काही टार्गेट्स तुम्हाला दिलेले आहेत. टार्गेट कुठले? की आपल्याला अमुक वर्षापर्यंत आपल्याला एवढं GDP मध्ये वाटा वाढवायचा आहे. म्हणजे औद्योगिक क्षेत्राचा GDP मधील वाटा वाढवायचा आहे. किती वाढवायचा आहे? तर 25% पर्यंत करायचा आहे. राईट. त्याच्यानंतर आपल्याला गुंतवणूक वाढवायची. किती गुंतवणूक करायची? तर 10 लाख कोटी गुंतवणूक करायची. नंतर आपल्याला रोजगार निर्माण करायचा आहे. किती करायचा आहे? तर 40 दशलक्ष म्हणजे 4 मिलियन, लक्षात ठेवा. बघा बरं का, गुंतवणूक 10 लाख कोटी, रोजगार किती? 40 लाख. जीडीपीचा वाटा, जीडीपी मध्ये वाटा, जीडीपीचा नाही, जीडीपी मध्ये वाटा रोजगाराचा किती? 25%. नंतर आपल्याला इन्व्हेस्टमेंट प्रमोशन सबसिडी म्हणजे त्यांना अनुदान द्यायचंय. प्राधान्य क्षेत्राला, गटाला प्रोत्साहन द्यायचंय. नंतर मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार निर्माण करायचे. CMEGP योजना 18 ते 45 वयोगटासाठी लागू आहे. याच्यामध्ये खूप महत्वाची प्रोविजन ती होती, म्हणजे मैत्री, लक्षात घ्या. मैत्री नावाचा प्लॅटफॉर्मवर ऑलरेडी MPSCने प्रश्न विचारलाय. आणि हा एक प्रकारचा वन स्टॉप सोल्युशन आहे, वन स्टॉप शॉप आहे. एक सिंगल विंडो सिस्टम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या उद्योगधंद्या संदर्भात जे काही परवाने वगैरे असतील, ते वन स्टॉप म्हणतो ना आपण, वन सिंगल विंडो सोल्युशन ते तुमच्यासाठी आहे, म्हणजे उद्योगधंद्यासाठी ऑब्व्हियसली, अशा पद्धतीने. आणि एक उद्योग वैभव नावाची पुस्तकं देखील रिलीज केली जाते. तर अशा प्रकारे औद्योगिक धोरण जे आहे ना, 5 मार्च 2019ला जाहीर झालं होतं. तर ही धोरणं पाठ करून ठेवा. त्याचे उद्दिष्ट वगैरे, त्याचं डेट हे खूप महत्त्वाचे आहेत. राईट. आणि या ठिकाणी मोठे नाही तर छोटे उद्योगधंदे, याच्यामध्ये हा शब्द पाहिजे होता. राईट. म्हणजे छोटे उद्योगधंद्याच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं, तर जास्तीत जास्त म्हणजे MSMEला प्रोत्साहन देऊन आपल्याला जास्तीत जास्त रोजगार निर्माण करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं फक्त A आणि C हे बरोबर आहे, लक्षात ठेवा. B हे इनकरेक्ट आहे. राईट. वरच्या याच्यामध्ये आन्सर तुम्हाला सांगायचं राहिलं का? हां, तर याच्यामध्ये फक्त काय आन्सर तुमचं बरोबर आहे? बी आणि डी आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे. तर आपण ते सांगताना डिस्कस करत होतो. तुम्हाला ते तिथं वेगळं मार्क करायची गरज नाही. मी तुम्हाला सांगत आहे बोलता-बोलता. नंतर पुढचा प्रश्न बघा. 2022-23 दरम्यान ई-नाम पोर्टलमध्ये महाराष्ट्रामध्ये 118 APMC समाविष्ट आहेत. आता त्याने तुम्हाला आकडेवारी विचारली 2022-23 बघा, आपली मुख्य परीक्षा कशाची आहे? 2023 मुख्य परीक्षा. तर तुम्हाला ऑब्व्हियसली आदल्या वर्षीचा डेटा विचारणार ना. म्हणजे हा लेटेस्ट सर्व्हेमधला डेटा तुम्हाला त्या याने विचारलेला होता. तर तुम्हाला त्या वर्षी किती असणार आहे आदल्या वर्षी? तर लक्षात ठेवा, 118 होते का? हे तुमच्यासाठी पहिला डाऊट आला पाहिजे. हे तुम्हाला फॅक्च्युअल स्टेटमेंट आहे. राईट. नंतर दुसरा ऑप्शन असा आहे, की 77 APMC मध्ये ऑनलाईन गेट एंट्री ई लिलाव सुरू करण्यात आलेले आहेत. हा देखील फॅक्च्युअल ऑप्शन आहे. मी म्हणेल की हा ऑप्शन, हा जो क्वेश्चन आहे ना, हा डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये टाकेल. याचं कारण का? तर जर तुम्ही सर्वच वाचलेला नसेल, तर पहिली गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये तुक्केबाजी करायला अवघड जाणार. राईट. तुम्ही जर ऑल इन्क्लुसिव्ह अप्रोच घेऊन बसला, तर तुम्ही गणला त्या ठिकाणी. राईट. त्याच्यामुळे तो देखील रॉंग म्हणजे चॉईस आहे. तुम्हाला या ठिकाणी फॅक्ट्स माहीत असणं गरजेचं आहे. आणि इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये पण तुम्ही भले वाचलेला असेल, पण एवढ्या डीपमध्ये कोणी त्यावेळेस वाचलेला नव्हतं सर्व्हे. आणि ऑनेस्टली सांगायचं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटलं की 22ला हार्डली काही थोडेफार प्रश्न विचारले सर्व्हेवर, त्यामुळे त्यांनी सर्व्हे डिटेलमध्ये केला नाही. आणि सर्व्हे डिटेल न केल्यामुळे अशा छोट्या छोट्या बिट्स मिट झाल्या, किंवा मग एवढ्या डिटेलमध्ये न केल्यामुळे ते कन्फ्युजन झालं एक्झाममध्ये. तर सरळ सरळ तुम्हाला सर्व्हेमध्ये दिलं की इन नाम पोर्टलमध्ये बघा, राज्यामध्ये 118 APMC समाविष्ट आहेत. आणि त्याच्यापैकी 118 सगळ्याच APMC मध्ये ऑनलाईन गेट एंट्री ई ऑप्शन सुरू झालेत. राईट. आणि 77 याच्यामध्ये ई पेमेंट सुरू केले. तर हे तुम्हाला फॅक्ट माहीत पाहिजे होता. आता याची संख्या चेंज झालेली असेल बरं का, हे तुम्हाला ही फॅक्ट आहे अशी लक्षात नाही ठेवायची. कारण आपण 23-24च्या सर्व्हेमध्ये हे सगळं लेटेस्ट डिटेल कव्हर केलेलं आहे. त्याच्यामुळे हे फॅक्ट्स पाठ नका करून ठेवू. मागच्या सर्व्हेचे तुम्हाला लेटेस्ट सर्व्हे करावा लागतो. म्हणून तर आपण आपल्या बॅचमध्ये सर्व्हेला एक वेगळं वेटेज दिलंय. राईट. आपण 23-24चा सर्व्हे करून घेतलेला आहे. आणि जो लेटेस्ट सर्व्हे आलाय म्हणजे आता 24-25चा, तो देखील आपण एक्झामच्या अंगाने थोडंसं पाहणार आहे. कारण कसं आहे, प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त हे कुठल्या सर्व्हेवर आहे, तर 23-24च्या सर्व्हेवर जास्त चान्सेस आहेत. राईट. याच्यावर प्रश्न विचारायचे चान्सेस जास्त आहेत. चला, त्याच्यानंतर पुढचा आपण हे पाहूया. हां, तर आपण क्वेश्चन पाहत होतो. तर तुमचा दुसरा ऑप्शन आहे रॉंग केला बघा त्यांनी. तिथे 118 पाहिजे होतं. 17 नाही, 118 आहे. करेक्ट त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे तुमचा फक्त ए करेक्ट आहे. बी रॉंग आहे, लक्षात ठेवा.
आलं लक्षात? तर कशा प्रकारे त्याने फॅक्टमध्ये गंडवलं होतं आणि त्यामुळे GS4 मध्ये मार्क कमी येण्याचं कारण का, अशा छोट्या छोट्या फॅक्ट्समध्ये गंडवल्यामुळं आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना तुक्के मारायची सवय लागली. तुक्के म्हणजे कसले? तर लॉजिकल अप्रोच, ठोकताळे, अजून जे काय म्हणतो ना ट्रिक्स. आता आजकाल सगळीकडे ते चालू आहे. म्हणजे मी असं आपण काय कुठल्या पर्टिक्युलर बॅचला आपण आपल्याला नाव ठेवायचे नाहीये. हे ते अप्रोच काही ठिकाणी वर्क पण करतात, नाही असं नाही. पण GS4च्या पेपरसाठी ते वर्क नाही झाले कारण का पेपर सेटरने म्हणतो ना आपण, की फॅक्ट्स अशा तुम्हाला त्या गुंफल्या होत्या क्वेश्चनमध्ये, की तुम्ही काही ठिकाणी अप्रोच लागतो, काही ठिकाणी नाही लागत. मग तुम्हाला जर सगळीकडचा अप्रोच तुम्ही लावत बसला, तर मग तुम्ही ऑब्व्हियसली निगेटिव्हमध्ये जाणारच, राईट? त्याच्यामुळे तुम्ही अ, त्या लॉजिकवर खेळण्यापेक्षा तुम्ही सरळ-सरळ तुम्ही कंटेंटवर खेळणं या ठिकाणी अपेक्षित होतं GS4च्या बाबतीमध्ये. GS3ला बऱ्याच वेळा अप्रोच लागतो, राईट? पण हे आपण गॅरंटी देऊ नाही शकत, की दरवेळेस तुमचा अप्रोच लागेलच. त्यामुळं बेस्ट वे इज टू हॅव युअर कंटेंट. कंटेंट जर असेल, डेटा असेल, तर तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही, लक्षात ठेवा. राईट? त्याच्यामुळे तेच गोष्ट विचारात घेऊन आपण आपली जे GS4ची बॅच आहे, त्याच्यामुळे आपण सगळ्या गोष्टी एकदम फॅक्च्युअली कव्हर केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी लॉजिक हा शेवटचा आपल्याकडे ऑप्शन असेल. म्हणजे लॉजिक पण आपण वापरले, पण लॉजिक हा आपल्याकडे शेवटचा ऑप्शन असेल. कारण का आपल्याला फॅक्ट्सवर खेळायचं आहे. आपल्याला मॅक्झिमम मार्क मिळवायचे असेल, तर आपल्याला फॅक्ट्सवर खेळायचं आहे, कंटेंटवर खेळायचं आहे. ठीक आहे? तर हा आपला क्वेश्चन झाला. पुढचा क्वेश्चन बघा. खालील घटकांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राची तुलना आता तुम्हाला मी याच्यामध्ये आय थिंक प्रेडिक्शन सांगायचं राहिलं. आता बघा तुम्हाला त्यांनी APMC बद्दल काय विचारलंय, की त्यांनी 100 किती APMC याच्यामध्ये कनेक्ट झाल्यात, राईट? तुम्हाला हाच आकडा जर तुम्हाला त्यांनी असं जर वेगळा विचारला, की जसं की समजा पेमेंट किती याच्यामध्ये सुरू झाले, तर पेमेंट 77 मध्ये सुरू झाले असं त्यांनी ठिकाणी ऑप्शन टाकू शकले असते. म्हणजे तुम्हाला मला सांगायचं की आपण प्रेडिक्शनमध्ये म्हणू शकतो, की जे काही आकडेवारी आहे ना, की समजा सध्या किती APMC आहेत किंवा किती मग सब मार्केट आहेत, म्हणजे म्हणतो ना आपण उपबाजार आहेत. ह्याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग ई नाममध्येच अजून काय तुम्हाला त्यांनी अजून काही एक्स्ट्रा माहिती टाकली का? तर फॅक्ट सगळ्या गोष्टी. तरी तुम्ही चांगलं करून ठेवा त्या अँगलने. म्हणजे APMCच्या बाबतीमध्ये. आता हे बाकीचे देखील प्रकल्प आहेत जसं की महाएग्रीटेक, ई-गव्हर्नन्स, महा-डी-बी-टी, एम-किसान याच्यावर देखील प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे तेच तुम्हाला सांगतो की सर्वेमध्ये जे लेटेस्ट जे टाकलेले आहेत ना, तुम्हाला ते सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि आपण त्या करून घेतलेल्या आहेत. आपल्या GS4च्या बॅचमध्ये हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. चलो. तर आणि धोरणाच्या बाबतीमध्ये एक प्रिडिक्शन सांगायचं राहिलं. आता तुम्हाला विचारलंय कधीचं 19चं धोरण, बरोबर का? तर तुम्हाला आता काय विचारलं जाऊ शकतं, बाकीची जी धोरणं आहेत बघा, बाकीचे भरपूर धोरणं आहेत ना. जसं की IT पॉलिसी आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक पॉलिसी आहे, रिटेल पॉलिसी आहे, सिंगल विंडो सिस्टम जे आहे ते, नंतर मेक इन इंडिया वीक, मॅग्नेटिक महाराष्ट्र, महिला उद्योजकता धोरण, अशा भरपूर साऱ्या पॉलिसी त्यांना विचारण्यासारख्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अ, याच्यामध्ये सगळ्या फॅक्ट्स पाठ करून ठेवा, की पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या तुम्हाला पॉलिसीचं इयर माहीत पाहिजे. इयर खूप महत्त्वाचं लक्षात घ्या. इयरमध्ये गंडवण्याचे चान्सेस खूप जास्त असतात मेन्समध्ये. इयर तुम्हाला माहीत पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या स्कीम किंवा पॉलिसी असतात ना, त्याचे ऑब्जेक्टिव्ह माहीत पाहिजे. त्याचे उद्दिष्ट काय? तिसरी गोष्ट म्हणजे त्याचे बेनिफिशियरी कोण-कोण आहेत? त्याच्यामध्ये अजून काय आहे का? विशेष काही असं फॅक्च्युअल डेटा त्यामध्ये आहे का बेनिफिशियरमध्ये पण? राईट? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. मी तुमच्यासाठी मी प्रिडिक्शन सांगत आहेत. राईट? नंतर वरच्या याच्यामध्ये काय होतं क्वेश्चन हां, झालं. तर हे वरचं झाले. आपण आता पुढच्या क्वेश्चनकडे शिफ्ट होऊया. आलं लक्षात? मागच्या क्वेश्चनमध्ये आन्सर काय होतं? तर याचं फक्त ई योग्य आहे. फक्त 118 आहे, बरोबर आहे. 77 नाही, तर ते 118 च्या ठिकाणी ऑप्शन होता. नंतर पुढचा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. 41 नंबरचा प्रश्न. तर प्रश्न काय विचारतोय बघा. त्यांनी ना भारताची महाराष्ट्राची तुलना केली. कशी तुलना केली? तर 2019-20 मध्ये महाराष्ट्रात स्थूल पिकाखालील क्षेत्राचे प्रमाण हे भारताच्या स्थूल पिकाच्या क्षेत्राच्या 11.2% होतं. तर आपण पिकाखालील क्षेत्र चेक करत असतो बघा आपल्या सर्वेमध्ये म्हणा, आपल्या कोर नोट्समध्ये, लेक्चरमध्ये देखील आपण कव्हर केलंय, की जो तुमचा टोटल क्रॉप एरिया असतो, राईट? तर त्याला आपण स्थूल पिकाखालील क्षेत्र म्हणतो. तर तो किती टक्के? हे तुम्हाला पहिली गोष्ट महाराष्ट्राचं माहीत पाहिजे आणि भारताचं माहीत पाहिजे. आता त्यांनी दुसरा ऑप्शन बघा काय म्हटलं होता. 2011च्या तुलनेत राईट भारताची लोकसंख्या महाराष्ट्राची लोकसंख्या ही भारताच्या किती तुलनेत आहे? म्हणजे पर्सेंटेज त्यांनी विचारलंय कंपॅरिझन करून, की महाराष्ट्राची लोकसंख्या ही भारताच्या किती टक्के आहे? तर त्यांनी 7.3% आकडा दिलेला आहे, जो की रॉंग आहे आपल्याला माहिती आहे. तर जनरल आपली जी पॉप्युलेशन जी आहे महाराष्ट्राची, ती जवळपास भारताच्या जवळपास म्हणजे राउंड फिगर लक्षात ठेवा 9.5% आहे. एक्झॅक्ट जर म्हणाल तर तो आकडा 9.33 आसपास येतो. राउंड फिगर तुम्हाला सांगतोय मी. तर तुम्हाला 9.5 एवढं ॲटलीस्ट तुम्हाला एवढं जरी माहीत असलं असतं ना, एक्झॅक्ट भले तुम्हाला एक्झॅक्ट डेटा माहीत नसेल, पण 9.5च्या आसपास आहे एवढं जर माहीत असलं असतं, तर हा क्वेश्चन इझी होता लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त इथे 7.3च्या जागी 9.5 पाहिजे टाकायचं होतं.
नंतर 2020 मध्ये सॉरी 21 मध्ये महाराष्ट्रातील एकूण वनांपैकी एकूण किती टक्के क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे समजा 100% झाडं महाराष्ट्रामध्ये मानली, सॉरी भारतामध्ये मानली, त्यापैकी किती टक्के महाराष्ट्रामध्ये आहेत? 8% लक्षात ठेवा. एवढं वनाखालील क्षेत्र महाराष्ट्रामध्ये 8%. आता हा देखील तुम्हाला या ठिकाणी हे तिन्ही जे ऑप्शन आहे जसं की फॅक्च्युअल होते, म्हणजे 11.2%, 7.3%, 8%. यातला सगळ्यात इझी ऑप्शन कुठला? तर मधल्यावाला. म्हणजे लोकसंख्येचा डेटा सगळ्यांना पाठ बऱ्यापैकी असतो. तर त्याच्यावरून ऑप्शन तुम्हाला सॉल्व्ह होऊ शकत होतं का? तर बघा, तुम्ही जर बी हा जर क्वेश्चन बरोबर, बी हा ऑप्शन जर तुम्ही रॉंग जर केला ना, तर तुमचे बघा बी जर गेला तर सगळेच ऑप्शन राहतात. बी गेला, इथं गेला, इथं पण बी गेला, इथं पण बी गेला. राहतो मग तुमचा कुठचा ACD. म्हणजे एवढा सिंपल क्वेश्चन होता. भले जर क्वेश्चन तुम्हाला फॅक्ट्सनी एकदम डिफिकल्ट दिसत असेल, पण तुम्हाला ती शुअर शॉर्ट फॅक्ट माहिती असेल ना, तुम्ही त्याच्या अँगलवर खेळू शकता. राईट. म्हणजे मी सांगेल की हा क्वेश्चन फॅक्च्युअली पण सॉल्व्ह करता येतो आणि लॉजिकली पण सॉल्व्ह करता येतो. फक्त तुम्हाला एक फॅक्ट माहिती पाहिजे होती, लोकसंख्येची. राईट. त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा आपण कंपॅरिझन घेतलेलं आहे, की तुम्ही भारताची महाराष्ट्राची लोकसंख्या कंपेअर करताय. आपल्याला भारताची माहिती 121 कोटी आहे. महाराष्ट्राची जवळपास 11.23 कोटी. भारताचा जगामध्ये क्रमांक दुसरा आहे आणि महाराष्ट्राचा देखील भारतामध्ये दुसरा क्रमांक आहे. नंतर जगाची किती टक्के लोकसंख्या भारतात राहते? तर 17.5%. आणि भारताची किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात राहते? तर जवळपास 9.5%. तर राऊंड फिगर 9.5 आपण लक्षात ठेवली होती, पण एक्झॅक्ट म्हटलं की मग 9.3च्या आसपास ती येते. नंतर आपली जी अॅन्युअल ग्रोथ रेट आहे, सॉरी डिकेडल ग्रोथ रेट आहे. डिकेडल म्हणजे काय? तर 10 वर्षाचा गॅप जो आहे ना, 2001 ते 11, याच्यामध्ये भारताची लोकसंख्या किती टक्क्याने वाढली? तर 17.64% वाढली. तीच लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये किती टक्क्याने वाढली? तर 16% वाढली. नंतर लोकसंख्येची घनता आपल्याकडं किती आहे भारतामध्ये? 382 आहे. महाराष्ट्रामध्ये थोडीशी कमी आहे, 365 आहे. लिंग गुणोत्तर भारतामध्ये 943 आहे, महाराष्ट्रामध्ये 929 आहे. बाललिंग गुणोत्तर भारतामध्ये 918 आहे, महाराष्ट्रामध्ये 854 आहे. साक्षरता भारतामध्ये 72.98 आहे, महाराष्ट्रामध्ये 82.34% आहे. तर हे महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत. हे तुमच्यासाठी प्रिडिक्शन असेल, की आता तुम्हाला एक ठराविक डेटा विचारला, तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी विचारतील ना. विचारण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. जनगणनेच्या आकडेवारी तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. तर याचं तुम्हाला कळलं असेल आन्सर काय असेल, तर ACD. राईट. सिंपल क्वेश्चन होता. नंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी प्रादेशिक असमतोलाचे निर्देशक कोणते? आता हा प्रश्न इझी कॅटेगरीमध्ये येईल, कारण का तुम्हाला हा तुम्ही कुठं वाचलेलंच पाहिजे असा काही कंटेंट नाहीये. आता बघा, निव्वळ राज्यांतर्गत उत्पन्न म्हणजे काय? नेट स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. तर हे तुम्हाला रिजनल इम्बॅलन्स दाखवतं का? दाखवतं ना, बरोबर ना. महाराष्ट्रामध्ये नेट स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट जास्त आहे. तोच तुम्हाला बाहेरच्या ठिकाणी जे बिमरो राज्य आहे त्या ठिकाणी कमी दिसेल. राईट. त्यामुळे पहिला ऑप्शन बरोबरच आहे. दुसरा ऑप्शन बघा, राज्यामधील लोकांचे दरडोई उत्पन्न. आता महाराष्ट्रासारख्या राज्याचं उत्पन्न जे आहे ना, दरडोई म्हणतो मी, पर कॅपिटा. पर कॅपिटा इन्कम हे जास्तच आहे, त्यामुळे हा पण ऑप्शन बरोबरच आहे. बीएमआर राज्यांचं कमी आहे. नंतर दरडोई विजेचा वापर. आता पर कॅपिटा कन्झम्पशन जास्तच होतं, जे डेव्हलप स्टेट असतात जसं की गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या ठिकाणचे राज्य. नंतर प्रति 1000 व्यक्तीमागे नोंदणीकृत वाहनाची संख्या. तर जे स्टेट श्रीमंत असेल त्यांच्याकडे ऑब्व्हियसली फोर व्हीलर असणार आहे. राईट. त्याच्यामुळे हे जे ऑप्शन आहेत ना, भले तुम्हाला माहीत नसेल, कुठं वाचलेले नसतील, कुठल्या पुस्तकात नसतील हे माझ्या मते, तरी देखील तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. आता आपल्या नोट्समध्ये आपण कसं हे कसं केलंय, इनडायरेक्टली कव्हर केलंय. जसं की आता समजा रिजनल इम्बॅलन्स. तर रिजनल इम्बॅलन्समध्ये आपण सांगितलं की बिमरो राज्य होते. नंतर आपण काही स्पेशल कॅटेगरी स्टेट्स होते. नंतर पूर्वोत्तर हिमालयन राज्य होते. नंतर लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम असलेले स्टेट्स होते आणि ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट होते. तर हे देखील आपण त्याच्यामध्ये घेतलंय. आणि आपण अजून एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये केली होती, की आपण कुठले इंडिकेटर वापरतो त्याच्यामध्ये लिस्ट दिली होती, की इन्कम, एज्युकेशन, हेल्थ, असे भरपूर त्याच्यामध्ये आपण पॉईंट दिले होते. आता याच्या ठिकाणी आपण तो स्क्रीनशॉट नाही टाकला, पण त्याच्यावर देखील तो क्वेश्चन सॉल्व्ह होत होता. राईट. त्याच्यामुळे असा क्वेश्चन कधी चुकून देऊ नका. भले तुम्हाला कुठल्याही पुस्तकाने असा डायरेक्टली आलेला तो दिसणार नाही, तो इनडायरेक्टली येतो, लक्षात ठेवा. पण अशा क्वेश्चन सिम्पल लो हँगिंग फ्रुट्स असतात, अशा क्वेश्चन चुकायचे नाही. राईट. या ठिकाणी ऑल ऑफ द आन्सर लक्षात ठेवा. नंतर पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 43. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. भारत निर्माण कार्यक्रम 2005 यामध्ये कुठल्या पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला? तर ही आयोगाची फेमस स्कीम आहे, लक्षात ठेवा. भारत निर्माण कार्यक्रम ही आयोगाची फेमस स्कीम आहे. त्याच्यामुळे असे तुम्हाला प्रश्न, पहिली गोष्ट म्हणजे पाठ पाहिजे. म्हणजे ही जी स्कीम आहे ना, भारत निर्माण कार्यक्रम, तुम्हाला याच्यावर भरपूर प्रश्न दिसतील, सगळ्याच एक्झाममध्ये आलेले. त्याच्यामुळे हा प्रश्न शक्यतो चुकून देऊ नका. तर ग्रामीण रस्ते, जलसिंचन, ग्रामीण घरे, ग्रामीण पाणी पुरवठा, शहरी विद्युतीकरण आणि टेलिफोन. आता तुम्ही जर अप्रोच घेऊन गेला तर तुम्ही सरळ सरळ गणणार आहात, कारण का बघा, ऑल ऑफ द नावाचा ट्रॅप देखील त्यांनी त्या ठिकाणी टाकलाय. पण असे क्वेश्चन
तुम्हाला कुठं फसवतात की तुम्हाला असं वाटेल की हे सगळेच ऑप्शन बरोबर आहेत. आता बघा, रस्ते आहेत, घरं आहेत, पाणी पुरवठा आहे. तुम्ही म्हणाल की यांनी काय पाप केलं मग, राईट? आता बघा, ही जी स्कीम आहे ना, ही ग्रामीण भागासाठी फोकस करते. तर ग्रामीण ग्रामीण तुम्हाला सगळीकडे दिसते. ॲटलीस्ट तुम्हाला एवढा जरी डाऊट आला असला असता, तर कदाचित क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह झाला असता. तुम्हाला भारत निर्माण कार्यक्रम दाखवतो. तर बघा, तर हा जे आहेत ना 10वी पंचवार्षिक योजनेमध्ये आलेला कार्यक्रम होता भारत निर्माण कार्यक्रम. त्याच्यामध्ये घटक कुठले होते? तर पाणी पुरवठा होता, रस्ते, गृहबांधणी, विद्युत, दूरध्वनी आणि जलसिंचन. तर याच्यामध्ये मग असे वेगवेगळे सब टार्गेट होते की प्रत्येक गावासाठी काय काय करायचं आहे, राईट? तर तुम्हाला सगळं खाली दिसत असेल की स्वच्छ पाणी, घरांची निर्मिती, मग ब्रॉडबँड सुविधा, मग दूरध्वनी सुविधा, बारमाही रस्ते, राईट? मग विद्युत पुरवठा, हे जलसिंचन, हे सगळ्या गोष्टी आहेत. तर पाणी पुरवठा, रस्ते आहे का त्याच्यामध्ये? बघा, पाणी पुरवठा आहे, त्याच्यानंतर रस्ते, जलसिंचन आहे, राईट? नंतर घरे आहे, आणि शेवटचं काय होतं? विद्युतीकरण आणि टेलिफोन. तर तसं पाहिलं याच्यामध्ये, इथं विद्युतीकरण आहे, इथं दूरध्वनी पण आहे. पण तुम्हाला म्हटलंय काय? तर शहरी. तर शहरी नाही, ग्रामीण भागासाठी लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला हा ऑप्शन तुमचा रॉंग जातो आणि तुमचा आन्सर येतं ABC. लक्षात ठेवा, आन्सर काय? ABC. बघा किती सिम्पल याच्यामध्ये तुम्हाला ग्रामीण, आपण फ्लोमध्ये वाचून चुकू शकतो आन्सर, त्याच्यामुळे ते रॉंग करून या आणि त्यामुळे त्याचं ABC आन्सर आहे, राईट? तर हे तुम्हाला मी आता सांगितलं की हे घटक पाठ करून ठेवा. आता तुम्हाला त्यांनी प्रश्न शहरी ग्रामीणमध्ये फिरवलाय. तुम्हाला आता जर डायरेक्ट ऑप्शन दिले असतील, तर तुमचा अजून कदाचित क्वेश्चन डिफिकल्ट झाला असं मी म्हणेल. तिथं क्वेश्चन थोडासा तुम्हाला ट्रॅप लक्षात येणं इझी होतं. आता हा क्वेश्चनला डिफिकल्ट कसा करता येईल? समजा त्यांनी हे सगळेचे सगळे ऑप्शन दिले आणि तुम्हाला विचारलं की खालीलपैकी कुठले घटक आहेत, आणि त्याच्यामध्ये अजून एखादा रॉंग ऑप्शन त्यांनी काहीतरी टाकला 7 याच्यामध्ये. आता पाणी ठीक आहे, रस्ते आहे, गृहबांधणी आहे, विद्युत आहे, दूरध्वनी आहे, जलसिंचन आहे, आणि या ठिकाणी त्यांनी जर खाली टाकलं की ग्रंथालय वगैरे, तर झालं की मग इथं चुकू शकतो, राईट? बऱ्याचजण वाटू शकतं एवढं सगळं दिलंय, मग ग्रंथालय द्यायला काय हरकत आहे? इथे शाळा पण टाकू शकतात ते, राईट? शाळा पण, ग्रंथालयाची मी शाळा घेतो, शाळावर डाऊट येण्याची शक्यतो चान्सेस कमी आहेत. त्याच्यामुळे असे स्कीम आहेत ना, फॅक्ट पाठ करून ठेवा. पाणी, रस्ते, गृहबांधणी, विद्युत, दूरध्वनी, जलसिंचन, राईट? चलो, त्याच्यानंतर आणि ह्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्यात, याचे ट्रिक्स वगैरे देखील आपण माझ्यामध्ये GS4च्या बॅचमध्ये आपण सांगितलेले आहेत बऱ्याच ठिकाणी, की अशा स्कीमचे जे फॅक्टर्स आहेत, घटक आहेत, ते कशा लक्षात ठेवायचे. तर तुम्ही ते एकदा पाहू शकता लेक्चरमध्ये, तुमच्या लक्षात येईल. जेणेकरून कसं एक्झाममध्ये कन्फ्यूज होणार नाही. जर तुम्हाला असे काही लॉजिक ट्रिक जर सांगितलेले असेल, ते आठवले की तुमचं ते काम सोपं होऊन जातं. ठीक आहे? तर हे घटक पाठ करून ठेवा, 6चे 6 घटक. त्याच्यामध्ये शक्यतो चुकायला नको. नंतर पुढचा प्रश्न बघा, याचा आन्सर काय तुम्हाला कळलं? तर त्याचा आन्सर आहे ABC. आणि याचं प्रेडिक्शन मी काय सांगेल, की आता तुम्हाला मी प्रेडिक्शन सांगितलं की याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतो की हे घटक सगळेचे सगळे पाठ करून ठेवा, राईट? अशी दुसरी कुठली स्कीम आहे का? जसं भारत निर्माण आहे, तशी अजून दुसरी कुठली स्कीम आहे का? तर ती देखील तुम्हाला त्याच्यामध्ये वाचायचे आहे. चला, नंतर पुढचा प्रश्न. हां, तुम्हाला आता मी ते एक प्रेडिक्शन सांगायचं राहिलं, की प्रादेशिक असमतोलाचे निर्देशक कुठले, असा त्यांनी प्रश्न विचारलेला होता, राईट? मागचा आपण प्रश्न. त्याच्यामध्ये आता त्यांनी प्रादेशिक असमतोलाचे निर्देशक सांगितले आणि त्याच्यामध्ये विचारले की कुठले आहेत. आता क्वेश्चन इझी कॅटेगरीमध्ये आला, पण समजा त्यांनी असं विचारलं की हे जे आहेत ना बिमरो राज्य, तर बिमरो राज्य समजा कुठले होते असं त्यांनी जर विचारलं, राईट? प्रोडक्शनच्या बाबतीत सांगतोय आपण की बिमरो राज्य कुठले होते, तर तुम्हाला नाव ते माहीत पाहिजे. तुम्हाला ते एखादी वेगळं जर नाव दिलं, त्याचा फुल फॉर्म ॲक्च्युअली बिमर आहे, तुम्हाला बिमर हेच फुल फॉर्म लक्षात ठेवायचे, राईट? फक्त एखादं वेगळं जे राज्य येत आहे ना, ते कुठलं आहे? तर बघा, झारखंड, छत्तीसगड, उत्तराखंड, राईट? उत्तराखंड पण लक्षात ठेवायची गरज नाही, झारखंड, छत्तीसगड लक्षात ठेवा, कारण बिमरवरून तुमचं बऱ्यापैकी सगळे स्टेट कव्हर होतात. यू फक्त दोनदा पकडावं लागेल, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड. बाकी तुमचं ऑलमोस्ट सगळं कव्हर होतं त्याच्यामध्ये. झारखंड आणि छत्तीसगड, तुम्हाला ह्या दोन गोष्टी वेगळ्या लक्षात ठेवाव्या लागतील. बाकी मग स्पेशल कॅटेगरी स्टेटस, तर नेमकं हे कुठल्या फॉर्म्युल्याचा वापर केला जात होता, तर गाडगे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर नॉर्थ ईस्टमधले कुठले स्टेट्स पकडले त्यांनी, किंवा नॉर्थमधले कुठले पकडलेत, हिमालयन राज्य कुठले पकडलेत, तर हे फॅक्ट्स एकदा तुम्ही लेक्चरमध्ये आपल्या बुकमध्ये वाचून घ्या. नंतर लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम जिल्हे म्हणजे नेमके कुठले असतात. नंतर महत्वाकांक्षी जिल्हे, खूप महत्त्वाची स्कीम लक्षात घ्या. ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट स्कीम, ही खूप महत्त्वाची स्कीम आहे, 5 जानेवारी 2018ची स्कीम आहे. आणि तशीच एक दुसरी स्कीम आली म्हणजे ॲस्पिरेशनल तालुका, लक्षात घ्या. जसं डिस्ट्रिक्ट आले ना, तसं ॲस्पिरेशनल तालुका नावाची स्कीम देखील त्याच्यामध्ये आलेली आहे. तर मग असे प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर झालं आपला हा क्वेश्चन झाला आहे कवर. आता पुढच्या क्वेश्चनकडे आपण येऊया, तो म्हणजे सहकारवाला. तर 44 नंबरचा प्रश्न आहे,
की 1995 मध्ये मँचेस्टर या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेच्या परिषदेमध्ये खालीलपैकी कुठली सहकार्याची तत्वे सुचवली होती. आता हा क्वेश्चन देखील तुम्हाला अजून डिफिकल्ट करता आला असता तुम्हाला, म्हणजे एक्झामिन सेटरला. तरी समजा ABCD जर ऑप्शन असा टाकला असता, ABCD किंवा ABC, तर अशा ठिकाणी मुलं ट्रॅपमध्ये अडकण्याचे प्रश्न, मुलं म्हणजे विद्यार्थी सगळे ट्रॅपमध्ये अडकू शकत होते. तर सहकारांतर्गत सहकार हा तत्व होतं का? तर होतं. समाजाबद्दलचे कर्तव्य होतं का? होतं. तर राजकीय धार्मिक तटस्थता, ऍक्च्युअली अशा प्रकारचं सहकार्य तत्व होतं देखील, पण ते हे 1995च्या याच्यामध्ये नव्हतं, लक्षात ठेवा. आणि रोखीचे व्यवहार, तर असं काही याच्यामध्ये होतं 1995च्या मध्ये तर नव्हतं. तरी तुमच्यासाठी ट्रॅप टाकले होते. त्यामुळे मी तर म्हणतो की हा क्वेश्चन तसा पाहिला तर इझी कॅटेगरीमध्ये घेऊ शकतो बऱ्यापैकी. तर तुम्ही डिसेंटली स्टडी केला असेल तर. याला डिफिकल्ट कसा केला गेला असतं, तर तुम्हाला सरळ ऑल ऑफ द आन्सर दिला असता, की अजून ABCD ऐवजी त्यांनी सरळ ABC केलं असतं, राईट. किंवा मग असं ABD असे जर ऑप्शन टाकले असते तर कदाचित तो क्वेश्चन जास्त डिफिकल्ट झाला असता, राईट. तर बघा 1995ला काय झालं होतं, तर स्वेन अके बुक कमिटी नेमली होती, लक्षात ठेवा. कुणी? ICAने, राईट. ते इंटरनॅशनल बॉडी, लक्षात ठेवा, कॉपरेटिव्हसाठीची आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजे ICA. तर त्यांनी स्वेन अके बुक नावाची कमिटी नेमली होती 1995 मध्ये. त्यांनी 7 तत्व सांगितली होती. कुठली? तर ओपन आणि व्हॉलंटरी मेंबरशिप म्हणजे काय? खुली आणि ऐच्छिक सभासद होतो. नंतर डेमोक्रेटिक कंट्रोल म्हणजे काय? त्या संस्थेवर असणारं लोकशाही नियंत्रण. नंतर सदस्यांचा आर्थिक सहभाग म्हणजे काय? मेंबर्सचं इकॉनॉमिक पार्टिसिपेशन. नंतर स्वातंत्र्य आणि स्वायत्तता म्हणजे काय? ऑटोनॉमी आणि इंडिपेंडन्स. नंतर सहकाराचं शिक्षण, लोकांना सहकाराचं शिक्षण द्यायचं. आणि शेवटचे 2 महत्त्वाचे आहेत, सहकार अंतर्गत सहकार आणि समाज कल्याणाची भावना. तर समाज कल्याणाची भावना, सहकार अंतर्गत सहकार, हे खूप महत्त्वाचे तत्व टाकले होते. आणि तोच त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे, सहकार अंतर्गत सहकार आणि समाजाबद्दलचे हे 2 महत्त्वाचे. म्हणून ते त्यांनी क्वेश्चनमध्ये देताना देखील तेच दिलेत, राईट. कारण आधीचे जवळपास याच्या आधी होऊन गेलेले होते. पण हे बऱ्यापैकी तुम्हाला थोडंसं नवीन दिसतं. त्यातलं नवीन कुठलं होतं? तर हे नवीन होतं, लक्षात घ्या, की समाज कल्याणाची भावना हे नवीन प्रिन्सिपल त्यांनी टाकलेलं होतं, राईट. आणि सहकार अंतर्गत सहकार हे आधीच्या एका कमिटीने त्यांनी सांगितलं होतं, त्या याने ते नवीन टाकलं होतं. त्याच्यामुळे म्हणून हे जे शेवटचे आहेत ना, हे 2 लेटेस्ट तत्व आहेत. आणि म्हणून तर त्यांनी त्या अँगल इथं प्रश्न त्यांनी तसा फ्रेम केलाय. म्हणून म्हटलं की ज्यांनी डिसेंटली स्टडी केलाय त्यांना क्वेश्चन कदाचित इझी वाटला असेल. तर सहकार अंतर्गत सहकार आणि समाज कल्याणाची भावना हे इझिली पिकअप करण्यासारखे ऑप्शन होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये मग तुम्हाला बाकीचं मी तो प्रिडिक्शन काय सांगतो. तर प्रिडिक्शन असं आहे की तुम्हाला जसं स्वेन अके बुक कमिटी विचारली, तसं तुम्हाला बाकीच्या कमिटी विचारू शकतात ना, की बाकीच्या कमिट्यांनी कुठल्या कुठल्या कमिट्या असतील, त्यांनी सांगितलेले तत्व कुठले आहेत, किंवा ह्या 2 वेगवेगळ्या कमिट्यांनी सांगितलेल्या तत्वामध्ये मध्ये फरक काय आहे का, तत्वांमध्ये फरक आहे का, राईट. त्याच्यानंतर अजून एक कुठली कमिटी होती की ज्यांनी ह्या तत्वांचं देखील पुन्हा क्लासिफिकेशन केलं होतं, इसेन्शियल, नॉन इसेन्शियल किंवा महत्त्वाचे, बिगर महत्त्वाचे, असं क्लासिफिकेशन देखील एका कमिटीने केलेलं होतं. तुम्ही ते आपण ऑलरेडी लेक्चरमध्ये बुकमध्ये पाहिलंय. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढचा प्रश्न काय, तर प्रमुख अन्नधान्य उत्पादक राज्यामध्ये त्यांनी आता बघा 21-22 डेटा विचारला सर्वेमधनं, की अन्नधान्य उत्पादनानुसार खालील राज्यांची क्रमवारी लावा. तर अन्नधान्य उत्पादनामध्ये त्यांनी क्रमवारी विचारलेली सरळ सरळ. तसं पाहिलं तर क्वेश्चन फॅक्च्युअल डेटा हा, राईट. तर त्याच्यामध्ये असं जास्त काही तुक्केबाजीला काही चान्स नसतो. पण तरी देखील थोडंसं लॉजिक लावता येतं. जर तुम्ही ॲग्रिकल्चरचं खरं जर प्रॉपरली डिसेंट स्टडी केला असाल ना, तर हा क्वेश्चन इझी कॅटेगरीमध्ये म्हणजे एवढा पण इझी नाही म्हणू शकतो. आपण मीडियम म्हणूया, राईट. आता मीडियम कसा ते देखील तुम्हाला मी सांगेल. तुम्हाला एक तर गोष्ट माहिती की UPमध्ये सगळ्यात जास्त प्रोडक्शन होतं अन्नधान्याचं, राईट. कारण त्या ठिकाणचं वातावरण, त्या ठिकाणचं जलसिंचन सुविधा, सुपीक माती, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी फेवरेबल आहेत. जमीन सपाट आहे, माती सुपीक आहे, पाऊस आहे, जलसिंचन आहे, राईट. हवामान तसं त्यांच्याकडं प्रकारचं उपलब्ध आहे. त्याच्यामुळे UP ह्या बाबतीत पहिल्या क्रमांक लागतोय, राईट. तर आता UP हा पहिला क्रमांक असणारा ऑप्शन एकच तुमचा येतो, कुठला? तो म्हणजे तुमचा D, राईट. तुम्हाला एवढं जरी माहिती असेल तर तुमचा हा क्वेश्चन इझी कॅटेगरी, तुम्हाला म्हटलं ना मगाशी मी, की इझी टू मीडियम कॅटेगरीमध्ये जातो तो. बऱ्याच जणांनी हा क्वेश्चन फॅक्ट पाहूनच सोडून दिला असेल. पण मी सजेस्ट करेल की असे क्वेश्चन सॉल्व्ह करणं इझी होऊन जातं. कारण का त्यांनी बघा ऑप्शनमध्ये काय ट्रॅप नाही टाकला. हा जर त्यांनी ऑप्शनमध्ये काय ट्रॅप टाकला असता की D, त्याने 2 ठिकाणी जर 1-1 केले असते कुठे इथं पण, तर तो कदाचित क्वेश्चन मी म्हणाल की डिफिकल्ट झाला असता थोडासा, की मग ऑप्शन एलिमिनेट करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या वेगळ्या. पण एक सिंपल गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे होती की UPमध्ये सगळ्यात जास्त अन्नधान्याचं उत्पादन होतं. एक एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे होती. बाकी तो क्वेश्चन कुठून आला, सर्वेमधनं आला, हे मॅटर नाही करत, राईट. आणि आपल्या याच्यामध्ये देखील आपण या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत की ॲग्रिकल्चर प्रोडक्शन आपण सगळे घेतले बघा या ठिकाणी. तुम्हाला दिसत असेल की आपण 1950-51 डेटा घेतला आहे.
20-21चा घेतला, 21-22चा डेटा घेतलाय. आपण तिन्ही वर्षाचे डेटा त्याच्यामध्ये घेतलेले होते आपल्या नोट्समध्ये, ज्यावेळेस नोट्स बनवले होते त्यावेळेस. तर तुम्हाला विचारला त्यांनी कधीचा, तर 21-22चा. तर बघा तो टेबल कसं आहे ना, आपण हाफ याच्यामध्ये केल्यामुळे तो टेबल खाली आलाय. तर सगळ्यात उत्पादन कुठं होतं, तर UP मध्ये कशाचं, गव्हाचं, राईट. नंतर तांदळाचं कुठं होतं, तर वेस्ट बेंगॉलमध्ये. नंतर एकूण अन्न झाले बघा, एकूण अन्न झालं तुम्हाला दिसत असेल ते आहे तुमचं UP मध्ये. नंतर तेलबी आहे राजस्थान. नंतर ऊसाचं आहे UP मध्ये. तर असं त्याच्यामध्ये आपण भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत, तुम्हाला ते लक्षात आलं असेल. तर याच्या अँगलनी हा क्वेश्चन इझिली टॅकल करता येतो. नंतर पुढचा क्वेश्चन बघा. आता तुम्हाला याच्यामध्ये मी काय सांगेल की आता ऑप्शन तुमचा कुठला करेक्ट आहे, 4 नंबरचा, राईट. आता त्याच्यामध्ये प्रिडिक्शन काय, तर तुम्हाला जसंही विचारलंय ना की क्रमवारी, आता त्याने अन्नधान्यानुसार विचारली, तुम्हाला कदाचित पिकानुसार विचारतील. म्हणजे माझं प्रिडिक्शन असे की तुम्हाला पिकानुसार विचारतील की मग तांदळामध्ये कोण आहे फेमस, ऊसामध्ये कोण आहे फेमस, फेमस म्हणजे पहिल्या क्रमांक कोणाचा आहे, गव्हामध्ये कोणाचा आहे, तांदळामध्ये कोणाचा आहे, तेलबियामध्ये कोणाचा आहे, ऊसामध्ये कोणाचा आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर पुढचा प्रश्न बघा, सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची त्यांनी दीर्घरूपी म्हणजे लॉंग फॉर्म विचारलेत. आता हा क्वेश्चन तसं पाहिलं तर मीडियम डिफिकल्ट लेवलचा कॅटेगरीचा प्रश्न आहे, का त्यांनी छोटे छोटे ट्रॅप याच्यामध्ये टाकले होते. तर बघा आता वनिकॉम सॉरी वामनिकॉम नावाची संस्था, वामनिकॉम जे आहे ना पुण्यामध्ये, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉपरेटिव्ह मॅनेजमेंट, राईट. तर असे काही संस्था आहे का, तर पुण्यामध्ये आहे. नंतर NCCIT. आता NCCIT मध्ये मला सांगा, नॅशनल काउन्सिल ऑफ कॉपरेटिव्ह इन्स्टिट्यूट, याच्यामध्ये फुल फॉर्म तर NCCIच होतं ना फक्त, मग शेवटी टी कुठे गेला तुमचा, राईट. त्याच्यामुळे हा ऑप्शन रॉंग आहे. नंतर PDVVPICOM, पद्मभूषण डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ कॉपरेटिव्ह मॅनेजमेंट. ॲक्च्युली अशी संस्था नाही ती, तर तुम्हाला मी सांगतो बघा, या सगळ्या संस्थांच्या आपण पूर्णपणे या सगळ्या गोष्टी कव्हर केल्या होत्या की कुठल्या कुठल्या संस्था आहेत. तर NCCT जी आहे ना, ती नवी दिल्लीची आहे. ती NCCT लक्षात ठेवा, राईट. त्यांनी देताना काय दिलं होतं, त्यांनी देताना दिले की NCCIT दिले, बरोबर का. ती NCCIT नाही तर NCCT, राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण संस्था, नवी दिल्ली या ठिकाणी आहे, राईट. नॅशनल काउन्सिल ऑफ कॉपरेटिव्ह ट्रेनिंग असं त्याचा फुल फॉर्म आहे. नंतर वामनिकॉम कुठे, पुण्यामध्ये आहे. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक कुठली विचारली होती का, पद्मश्री विखे पाटलांची संस्था देखील त्यांनी विचारलेली होती. तर डॉक्टर VV पाटील, राईट, विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ कॉपरेटिव्ह मॅनेजमेंट, ही पुण्याची संस्था लक्षात घ्या, राईट. तर ही त्यांनी चुकीची दिली होती, NCCIT चुकीची आहे, आणि फक्त वामनिकॉम ही संस्था त्या ठिकाणी बरोबर दिलेली आहे. त्यामुळे फक्त याचं ए आन्सर आहे, दीर्घरूपी बरोबर. मग तुम्हाला दिसताना कदाचित ते फुल फॉर्म पाहून वाटेल की कदाचित बरोबर आहे, पण ते चुकीची दिली, ते लक्षात घ्या. त्याच्यामुळे हा ट्रॅप तुमच्या लक्षात आलेला पाहिजे. फक्त याचं ए आन्सर आहे. आता जसं तुम्हाला ते विचारलं, तुम्हाला बाकीचे देखील फुल फॉर्म विचारतील ना, तर माझं प्रिडिक्शन असं आहे की बाकीच्या संस्थांचं शॉर्ट फॉर्म फुल फॉर्म देखील पाठ करून ठेवा. तुम्हाला विचारलंय का, NCCT विचारलंय, वामनिकॉम विचारलंय आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांचं विचारलंय. आता बाकीच विचारू शकतो, जसं की NCC म्हणजे राष्ट्रीय सहकारी शिक्षण केंद्र, राईट, नॅशनल सेंटर फॉर कॉपरेटिव्ह एज्युकेशन. नंतर NCDC म्हणजे नॅशनल कॉर्पोरेशन ऑफ सहकारी विकास महामंडळ, राईट, नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. नंतर बघा RICM, हे काय आहे, रिजनल इन्स्टिट्यूट विचारला. आता पुढे तसा एक प्रश्न येणार आहे बघा रिजनल इन्स्टिट्यूटचा, तसं त्यांनी विचारलाय, त्याच्यामुळे हा क्वेश्चन 23च आलेला आहे. हा देखील 23च POQ आहे. नंतर कोऑपरेटिव्ह कॉलेज ऑफ इंडिया कुठे, पुणे या ठिकाणी आहे. नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया कुठे, NSUE नवी दिल्ली या ठिकाणी आहे. नंतर सहकारी विकास महामंडळ कुठे, MCDC मुंबई या ठिकाणी आहे, राईट. नंतर यशवंतराव चव्हाण, यशोदा आपल्याला माहिती आहे, यशोदा या ठिकाणी देखील कोऑपरेटिव्हचं कार्यालय आहे, त्याच्यामुळे यशोदा या ठिकाणी आहे. तरी तुम्हाला तुमच्यासाठी प्रेडिक्शन असेल की बाकीचे जे आहेत ना सगळ्या संस्था, त्यांचं नाव आणि फुल फॉर्म हे सगळं तुम्ही पाठ करून ठेवा. रिजनलवाला प्रश्न तर त्यांनी विचारलाच आहे, पुढे आपण ज्या येईल त्यास पाहूया. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघा, याचा आन्सर तुमच्या लक्षात आलं, फक्त हे आन्सर आहे.
आणि तुम्हाला मी प्रिडिक्शन सांगितले. पुढचा प्रश्न आपण पाहूया. 31 मार्च 2022 रोजी महाराष्ट्रात 175 नोंदणीकृत सहकारी सहकार कारखाने होते. आता हा प्रश्न तुम्हाला सर्वेमधनं विचारला, फॅक्च्युअल प्रश्न आहे की 31 मार्च 2022 ला महाराष्ट्रामध्ये खरंच 175 सहकारी सहकार कारखाने नोंदणीकृत होते का? तर दुसरा ऑप्शन बघा. 31 मार्च 2022 रोजी महाराष्ट्रात 20,897 प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था होत्या. सहकारी लक्षात ठेवा. पॅक्स आपण त्याला म्हणतो. प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटीज एवढ्या संस्था होत्या का? तर हा क्वेश्चन सर्वेमधनं सॉल्व्ह होता बघा. राज्यामध्ये 22 रोजी 175 नोंदणीकृत सहकारी साखर कारखाने होते. हे बरोबर आहे. राईट. कुठे गेला प्रश्न? हा, तर बघा हा जो पहिला ऑप्शन आहे ना, हा बरोबर आहे की किती सहकारी कारखाने होते, बरोबर आहे. हा पण दुसरा ऑप्शन आहे ना, हा त्यांनी या ठिकाणी काय केलंय की महाराष्ट्रात एवढ्या पॅक्स होत्या. तरी असे ऑप्शन त्यांनी गंडवण्याचे चान्सेस जास्त असतात. आता हा क्वेश्चन पाहिला तर मी म्हणेल की डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये, कारण तुम्हाला दोन्ही ऑप्शन माहीत असणं गरजेचं होतं. राईट. आणि फॅक्च्युअल प्रश्न याच्या ठिकाणी तुम्ही जर लॉजिक वगैरे लावत बसाल तर चुकत बसणार. त्याच्यामुळे असे क्वेश्चन फॅक्च्युअल माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे हा क्वेश्चन थोडंसं डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये जाईल. तर 175 कारखाने होते का? होते. पण दुसऱ्या याच्यामध्ये तो फॅक्ट त्यांनी चुकीची दिलेली होती. राईट. तर याचा फक्त ए ओनली आन्सर आहे. काय? फक्त ए ओनली. आणि हे सगळे आकडेवारी वगैरे आपण ऑलरेडी बुकमध्ये दिलेले की किती पॅक्स आहेत, आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त पॅक्स कुठे आहेत तर महाराष्ट्रामध्ये. लक्षात घ्या. म्हणजे महाराष्ट्राचा रँक 1 आहे नंबर ऑफ पॅक्समध्ये. राईट. पॅक्समध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. तर हे होतं तुमचा प्रश्न. आता याच्यामध्ये प्रिडिक्शन आपण काय करू शकतो. आता त्यांनी सहकारामध्ये कारखाने दिलेत. आता जसं कारखाने लक्षात घ्या तसं बाकीचे पण संस्था आहेत. आता असं विचारू शकतात की सहकारामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या संस्थांचा वाटा आहे. तर आपल्याला माहिती आहे, आपण लेटेस्ट सर्वेमध्ये पाहिले की गृहनिर्माण संस्थांचा वाटा सगळ्यात जास्त आहे. जवळपास 56% राऊंड फिगर एवढे आहेत ना, हे गृहनिर्माण संस्था पूर्ण सहकारी संस्थांमध्ये. अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात की तुम्हाला डेअरीमध्ये विचारलं की डेअरी किती प्रकारचे डेअरी आहेत बाबा, किती किती साखर कारखाने आहेत, त्यापैकी किती चालू आहेत वगैरे, असं काही विचारू शकतात. म्हणजे फॅक्च्युअल विचारण्यासारखं भरपूर आहे त्यांना सर्वेमध्ये सध्या. राईट. बघा त्यांनी ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की सहकारी संस्था, दुग्ध संघ त्यांची संख्या वगैरे दिलेली आहे. किती आहे, किती 22 मध्ये किती होती. तर दूध संस्था, दूध संघाची संस्था किती होती, सॉरी संख्या किती होती, तर 2022 मध्ये 13,746 होती. तर असे तुम्हाला फॅक्ट विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही असे ज्या आहेत ना सर्वेमधले बिट्स कलेक्ट करायचे आहेत. आपण ऑलरेडी सर्वेमध्ये कव्हर केलेल्या त्या गोष्टी. राईट. तर चलो, तर हे तुम्हाला मी प्रेडिक्शन सांगितलं की तुम्हाला अशा प्रकारचं विचारलं जाऊ शकतं. तुम्हाला त्या अँगलने वाचायचे. म्हणजे तुम्ही सर्वे जर ऑलरेडी आपले लेक्चर पाहिले असतील तर तुम्हाला त्या गोष्टी कळून गेल्या असतील ऑलरेडी. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सर्वे वगैरे या गोष्टी आहेत ना, ह्या आधी करून या, आणि त्याच्यामुळे नंतर हे वाटलं असतं लेक्चर नंतर बघा. कारण कसं तुम्हाला एक लक्षात येईल की सर्वेमध्ये आपण काय गोष्टी घेतल्यात, आणि तुम्ही त्याला रिलेट करू शकता बरोबर. कारण तुम्हाला आता मी म्हणले आपण तिकडे घेतले आणि तुम्ही जर तिकडे रिलेट नाही केलं तर तुम्हाला कदाचित थोडंसं ते असं काय म्हणू शकतो आपण, वरवर वाढू शकतो. पण हे जर तुम्ही गोष्टी जर सर्वे करून आलेला असाल तर तुम्हाला त्या लिंक होतील बरोबर. राईट. नंतर पुढचा आहे, आणि त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न इझी देखील कॅटेगरीमध्ये आवडू शकतो. तुम्हाला एकदा सर्वेचा जर डेटा जर पाठ असेल, तुम्ही जर सर्वे केला असेल, तुम्हाला ते कॉन्फिडन्स येईल की अरे माझा सर्वेचा डेटा झाला आहे. म्हणजे हा क्वेश्चन मला जर आत्ता जर यावर्षी प्रश्न विचारला तर तुम्हाला इझिली टॅकल करतील त्या अँगलने. नंतर पुढचा प्रश्न बघा की या ठिकाणी सहकारी व्यवस्थापनाच्या प्रादेशिक संस्था. मग तुम्हाला म्हटलं होतं की आपण अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता ते 20 ॲक्च्युली विचारलेला होता की त्यांनी रिजनल इन्स्टिट्यूट विचारले होता. राईट. आता तर तसं पाहिलं तर आपल्याला वाचताना हा देखील एक ट्रॅप होता. मी तर म्हणेल का हा क्वेश्चन इझी कॅटेगरीमध्ये मीडियम म्हणू आपण. इझी पण ठीक आहे, तर मीडियम पकडू. तुमचं म्हणणं आहे की तुमच्या नोट्समध्ये नव्हत्या पण आपल्या नोट्समध्ये होत्या. पण याला मी अजून डिफिकल्ट केलं असतं. कसं माहिती आहे का, त्यांनी ऑप्शन ABCD टाकलाच नाही. त्यांनी ABCD टाकला असताना तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऑल ऑफ द अबव्ह मारून तुक्का मारून आले असते. त्यामुळे ABCD, ABC, ABD अशा ऑप्शन जास्त ट्रिकी असतात, लक्षात ठेवा. हे तर ऑप्शन काही नाही, त्यांनी 2-2 मध्ये खेळलेत. म्हणजे 2 कुठले तरी रॉंग आहे, तुम्हाला फिक्स करायचं होतं. राईट. म्हणजे म्हणून म्हटलं तुम्हाला मीडियम लेवलचा क्वेश्चन आहे हा. तर पुणे, पाटणा, मुंबई, बंगळूर. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कदाचित ना उलटं पकडलं असेल की पुणे, मुंबई पश्चिम महाराष्ट्र आहे. मग पश्चिम म्हणजे पुणे तरी ॲटलिस्ट. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की कोऑपरेटिव्ह संस्था खूप फोफवलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पुणे देखील करेक्ट करवले असतील. तर पुणे लक्षात घ्या, पुणे नाही आणि मुंबई पण नाही. त्यांनी खूप मोठा ट्रॅप टाकला होता. तर पाटणा आणि बंगलोरला आहे, लक्षात ठेवा. राईट. तुम्हाला मी ऑलरेडी मग कशा स्क्रीनशॉट दाखवला होता. तर बंगळूर आहे कुठं? कर्नाटकमध्ये. चंदीगड आहे. त्याच्यानंतर
कल्याणी आहे कुठं पश्चिम बंगालमध्ये, पाटणा आहे बिहारमध्ये, गांधीनगर आहे गुजरातमध्ये आणि तिरुवनंतपुरम आहे केरळमध्ये. तर हे पाठ करून ठेवा. साऊथमध्ये कुठले कुठले आहेत बघा, बंगळूर, त्याच्यानंतर तिरुवनंतपुरम, राईट. तर हे दोन तर साऊथचे झाले, म्हणजे केरळची आणि कर्नाटकाची. नंतर नॉर्थमध्ये बघा, नॉर्थमध्ये कुठलं आहे तर एक आहे तुम्हाला दिसतंय चंदीगड. नंतर वेस्टर्न भारतामध्ये कुठलं आहे तर गांधीनगर. आणि ईस्टर्न भारतामध्ये कुठलं तर पाटणा बिहार आणि कल्याणी पश्चिम बंगाल. तर ह्या महत्त्वाच्या आहेत, म्हणजे साऊथमध्ये दोन आहेत, नॉर्थमध्ये एक आहे, वेस्टमध्ये एक आहे आणि ईस्टमध्ये दोन आहेत, राईट. तर अशा रिजनल इन्स्टिट्यूट आहेत, RICM आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर हे झालं तुमचा क्वेश्चन, आलं लक्षात. तर हे याचं कुठलं करेक्ट आहे, याचं फक्त बी आणि डी करेक्ट आहे, राईट. बाकीचे रॉंग आहेत. त्याच्यामध्ये आपण प्रिडिक्शन काय देऊ शकतो, की जसे तुम्हाला ह्या संस्था विचारल्या जातात, तुम्हाला मगाशी पण सांगितलं होतं की या बाकीच्या त्या संस्था विचारल्या जाऊ शकतात, की त्यांचा फुल फॉर्म काय आहे, की त्यांचे संस्था कुठं कुठं आहेत. त्या संस्था सगळ्या करून ठेवा. नंतर पुढचा प्रश्न बघा, की महाराष्ट्र इलेक्ट्रिक विद्युत वाहन प्रोत्साहन धोरणाबद्दल खालील विधान विचारात घ्या. आता याची घोषणा फेब्रुवारी 2018 मध्ये करण्यात आली. तर हा क्वेश्चन फॅक्च्युअल आहे, कारण याच्यामध्ये डायरेक्ट त्यांनी डेट विचारले, की हे जे धोरण होतं ते फेब्रुवारी 2018ला आलं का. तर ते 18ला आलं बरोबर आहे. पण पुढचा ऑप्शन बघा, सुधारित महाराष्ट्र इलेक्ट्रिक विद्युत वाहन प्रोत्साहन धोरण 2022 मध्ये जाहीर करण्यात आले. तर हा जो ऑप्शन होता त्यांनी या ठिकाणी तुम्हाला चुकीचा दिला होता. तर ते 2022 आहे का 21 आहे का तुम्हाला माहित पाहिजे ना. तर बघा सर्व याचा डेटा आहे सरळ सरळ. तर महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेकल प्रोत्साहन धोरण 2018चं आहे. जाहीर कधी करण्यात आला 2018 मध्ये. आणि पुढे जाऊन मग हे लक्षात घ्यायचे म्हणजे सुधारणा केली. कधी केली तर 2021 मध्ये सुधारित धोरण जाहीर केले. नाव त्याचे बघा, असे स्टेटमेंट सर्वेमध्ये विचारले होते त्यांनी. 2018ची पॉलिसी आहे, पण आता 2021 मध्ये काय केले, मॉडिफाय केले, सुधारित केले. त्यातून तुमचा दुसरा ऑप्शन जो आहे ना तो रॉंग आहे, राईट. म्हणजे बघा त्यांनी किती सिंपल होण्याशी एकदम छोट्या छोट्या ऑप्शनमध्ये त्यांनी तुम्हाला फसवलेलं आहे. त्याचा फक्त ए आन्सर आहे. आता एवढं तुम्हाला इन्स्टंटली ते एक्झाममध्ये आठवलं पाहिजे, तुम्ही भले सरी वाचलेलं असेल, पण जर अशा एवढ्या छोट्या छोट्या जर बिट्स मिक्स केल्या मग तुमचा ऑप्शन चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत, राईट. तर हे 21चं सुधारित धोरण आहे, 18चं धोरण आहे, 21ला सुधारणा केली त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला याच्यामध्ये मग प्रेडिक्शनमध्ये काय विचारू शकतात, तसं की तुम्हाला सांगितले की तुम्हाला सगळे धोरणं पाठ करायचे आहेत, जे की ॲटलीस्ट सर्वेमध्ये दिलेत. सगळी धोरणं पाठ करून ठेवा, जे की सर्वेमध्ये दिलेत. त्याची डेट काय आहे, त्याच्यामध्ये काही नवीन सुधारणा झाली का, त्याचे काय स्कीम काय आहे, त्याचे उद्दिष्ट काय आहे, त्याचे बेनिफिशियरी कोण आहेत, ते सगळे धोरणं पाठ करून ठेवा. नंतर पुढचा प्रश्न बघा, त्रैवार्षिक सरासरी 18-19 ते 20-21 या दरम्यान एकूण तृणधान्याच्या प्रति हेक्टर उत्पादनाच्या संदर्भात त्यांनी सरळत्या क्रमाने मांडणी करायला सांगितली. आता हा प्रश्न त्यांनी बघा एकतर विचारला डेटा कधीचा 18-19 ते 20 दरम्यानचा, म्हणजे 3 वर्षाचा सरासरी विचारले. त्याच्यामध्ये विचारले की तृणधान्याचे विचारले पर हेक्टर उत्पादनामध्ये राज्यांच्या क्रमाने विचारले, ते पण चढत्या क्रमाने, राईट. आता अशा प्रकारचा प्रश्न तसा पाहिला तर डिफिकल्टच म्हणावं लागेल, कारण का त्यांनी बघा ऑप्शन पण तसे टाकलेत, म्हणजे ABCD TABC DBAC. तर त्यांनी विचारलं चढता क्रमाने, म्हणजे सगळ्यात खाली काय पाहिजे तुमचं लोएस्ट, आणि नंतर सगळ्यात शेवटी काय पाहिजे तुमचं हायेस्ट, राईट. आता त्यांनी प्रति हेक्टर उत्पादना बाबतीमध्ये त्यांना थोडक्यात प्रॉडक्टिव्हिटी विचारली, म्हणजे प्रति हेक्टर उत्पादन सगळ्यात जास्त कोणाचं आहे, हरियाणा, आंध्र प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, राईट. तर हा क्वेश्चन तसा पाहिला तर लॉजिकल देखील सॉल्व्ह करता येतो. तुम्हाला एक गोष्ट कळली पाहिजे की छोट्या राज्यामध्ये जास्त पर हेक्टर आहे ना उत्पादन जास्त आहे, त्यातल्या जर हरियाणा पंजाब सारखे राज्य आपण पकडले, कारण का त्या ठिकाणी उत्पादन जास्त आहे आणि बाकी अँगल विचार केला म्हणजे कुठल्या, तर त्या ठिकाणी उत्पादन जास्त आहे पण लोकसंख्या कमी आहे त्याच्या तुलनेने, राईट. उत्पादनाच्या मानाने. त्याच्यामुळे काय होतं त्यांचं पर हेक्टर उत्पादन जे आहे ना थोडंसं जास्त भरतं ऑल इंडियाच्या बाबतीमध्ये. आणि ते ऑलरेडी कृषी संपन्न प्रदेश आहेत, त्यामुळे ते एडीएनसीची त्या तुलनेने मग जास्तच जाते, म्हणजे तृणधान्य प्रति हेक्टर थोडंसं जास्तच जातं लक्षात घ्या प्रमाण. त्याच्यामुळे या ठिकाणी तुमचं लोएस्ट कॅटेगरीवाला जो ऑप्शन जो पहिल्यांदा येणार नाही, म्हणजे हा जो लोएस्टवाला जो आहे ना हरियाणा वगैरे सगळ्या गोष्टी ते शेवटी पाहिजेत ऑप्शनमध्ये, स्टार्टिंगला ते येणार नाही त्याच्यामध्ये, ठीक आहे. एवढं जर तुम्हाला लक्षात आलेलं असेल तर तुमचे काय क्वेश्चन याच्यामध्ये सॉल्व्ह होऊ शकतात, म्हणजे काय तुमचं ए वाली जाऊ शकतो, इकडे ए बघा त्यांनी दिले त्यामुळे तुमचे ऑप्शन जाऊ शकतात. तुम्हाला कन्फ्युजन व्हायला कुठं पाहिजे होतं तर याच्यामध्ये लक्षात घ्या. त्यातल्या त्यात मी तरी ए आणि सी वाला ऑप्शन का घेईल, कारण तुम्हाला आता सांगितलं मी
की हरियाणा आणि पंजाब या ठिकाणी पर कॅपिटा उत्पादन खूप जास्त आहे, कारण का त्या ठिकाणी होणारं अन्नधान्याचं उत्पादन, राईट. तर ह्या अँगलने क्वेश्चन सॉल्व्ह करत येतो. तुम्हाला मी लॉजिकली सांगितले की कशाला सॉल्व्ह करू शकतो तुम्ही, पण हा क्वेश्चन फॅक्टच्या अँगलने जर केलं तर बेटर राहील, कारण एक्झाममध्ये एवढं सगळं लॉजिक लागेल याची की गॅरंटी नाही, राईट. सरळ सरळ तो सर्वेमधला प्रश्न होता, तुम्ही तुम्ही तुमच्या अँगलने सॉल्व्ह करू शकता. नंतर पुढचा क्वेश्चन बघा, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे तुमचं आतापर्यंत आपले 50 प्रश्न कव्हर झालेले आहेत.